नमस्कार. रविवार 16 ऑगस्ट 2020च्या संध्याकाळी या माझ्या फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज सकाळी माझ्या फेसबुकवरती आणि व्हॉट्सअप स्टेटसवरती लिहिल्यानुसार आत्ताच्या माझ्या फेसबुक लाईव्ह सेशनचा विषय आहे अटलजी आणि मोदीजी. आज हा विषय घेण्याचं एक अत्यंत महत्वाचं असं कारण आहे आणि ते म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 16 ऑगस्ट हा अटलजींचा स्मृतिदिन आहे आणि आत्ता अटलजी आणि मोदीजी असा विषय घ्यायचं एक दुसरं कारण म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशी काँग्रेसेतर अशा पंतप्रधानांची जी सगळ्यात मोठी कारकीर्द आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर झाली ती याच्या आधी अटलजींची होती. अटलजींचा तो 3 कालखंड मिळून असलेला काळ हा 2272 दिवसांचा होता आणि 15 ऑगस्टला त्या विक्रमाशी नरेंद्र मोदी आपल्या सध्याचे पंतप्रधान यांनी बरोबरी केली आणि आज आपण बोलत असताना त्यांनी तो विक्रम मोडला. अटलजी आणि मोदीजी हे दोघंही एकाच पक्षाचे कार्यकर्ते किंवा एकाच पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे अशी तुलना करावी असं मला मनापासून वाटलं. पण एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करतो की विषयाचं शीर्षकाकडे नीट लक्ष द्या. तो विषय आहे अटलजी आणि मोदीजी. मी अटलजी वर्सेस मोदीजी किंवा अटलजी किंवा मोदीजी असं म्हटलेलं नाही. त्यामुळे होता होईतो या दोघांच्यातली साम्यस्थळं शोधत असतानाच त्यांच्यामधलं सातत्य आणि मग सातत्य शोधत असताना जे कालानुरूप जाणवलेले विरोधाभास आहेत अशा दोन गोष्टी एकत्र पाहण्याचा माझा विचार राहील. हे सगळं सुरुवातीला सांगायचं कारण असं आहे की मूळ हा विषय असा आहे की याच्यावरती खरं सांगायचं म्हणजे 4-4.5 तास अत्यंत सहजपणाने बोलता येईल. पण इतका वेळ आता या विषयावर बोलण्याचा साहजिकच माझा विचार नाही हे सुरुवातीलाच स्पष्ट करतो. त्यामुळे फार तर असं म्हणता येईल की नंतर कधीतरी जर एखादा चांगला आयोजक प्रायोजक मिळाला तर याच्यावरती 2-3 दिवसाची व्याख्यानमाला करायला मला मनापासून आवडेल आणि मग त्या व्याख्यानमालेचा प्रस्ताव असं म्हणत आजचं माझं सिलेबस तुमच्या समोर मांडण्याचा माझा मनापासून विचार राहील. हे सगळ्याचं सांगण्याचं कारण असं आहे की मी मगाशी म्हटलं तसं 16 ऑगस्ट हा अटलजींचा स्मृतिदिन आणि 16 ऑगस्टला अटलजींची जी पंतप्रधान पदाची 3 टर्म्स मिळून आधीचे 13 दिवस मग 13 महिने आणि मग 4.5 वर्ष अशी जी 3 आणि मधला 6 महिन्याचा केअरटेकिंग गव्हर्नमेंटचाही काळ आणि याच्या पार्श्वभूमीवरती 26 मे 2014 पासून नरेंद्र मोदींची आपल्याकडे सलग सुरू असलेली पंतप्रधान पदाची कारकीर्द याची कुठेतरी एक विचार आपल्या समोर मांडावेत या दृष्टिकोनातनं आजचा विषय मी घेतलेला आहे. त्यामुळे जास्त वेळ न काढता अटलजींच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी माझ्या आजच्या विवेचनाला सुरुवात करतो. परत एकदा सांगतो की आजच्या विषयाचं शीर्षक अटलजी आणि मोदीजी असं आहे. अटलजी वर्सेस किंवा अटलजी किंवा मोदीजी असं नाहीये. मुळातच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणतीही राजकीय नेतृत्व खरं सांगायचं म्हणजे कोणतंही व्यक्तिमत्व हे नेहमीच ज्याला आपण आयन रँड म्हणते फाउंटन हेड मध्ये हे वाक्य माझ्या बऱ्याच सेशनमध्ये येतं की मॅन इज अ प्रॉडक्ट ऑफ हिज प्रिमायसेस. त्याची ज्या पद्धतीनं जडणघडण होत जाते त्या पद्धतीचा विचार करणारं किंवा त्या पद्धतीच्या कृतीचं अनुसरण करणारं असं त्या माणसाचं व्यक्तिमत्व घडत जातं. आणि मग या नियमाला अटलजी काय किंवा मोदीजी काय यातलं कोणीही अपवाद आहे अशातला भाग नाही. अगदी तुम्ही आणि मीही अपवाद असू अशातला भाग नाही. हे सगळं सांगण्याचं कारण अशासाठी आहे की ह्या दोघांच्याही व्यक्तिमत्वामध्ये जे फरक आहे त्या दोघांच्याही व्यक्तिमत्वामध्ये जे साम्य आहे त्यांच्या विचारामध्ये साम्य आहे, परंतु ते ज्या पद्धतीने मांडतात शब्दांमध्ये किंवा ज्या पद्धतीने ते एकमेकांच्या किंवा आपल्या सांगितलेल्या संकल्पना कृतीत आणतात या पद्धतीमध्ये पुष्कळ फरक पडतो. कारण तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच अटलजींची कारकीर्द जर आपण पंतप्रधान पदाची पाहिली तर ही साधारणपणे 1998 ते 2004 या 6 वर्षातली आहे. त्याच्या विरुद्ध 2014 नंतर सलगपणाने नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाची कारकीर्द आहे. म्हणजे याच्यामध्ये केवळ 10 वर्षांचा काळाच्या दृष्टीने फरक आहे अशातला भाग नाही. या 10 वर्षामध्ये एकंदरीतच आपल्या भारतीय राजकारणाचा आपल्या भारतीय अर्थकारणाचा आपल्या भारतीय समाजकारणाचाच पोत फार मोठ्या प्रमाणावरती बदललाय आणि त्यामुळे अशी तुलना करण्याचा मोह मला आवरत नाहीये. आणि हा मोह न आवरण्याचं दुसरं कारण असं होतं की मी मगाशी म्हटलं तसं स्मृतिदिन आणि त्याच दिवशी भाजपच्या दुसऱ्या पंतप्रधानांनी अटलजींचा पंतप्रधान पदाची कारकिर्दीचा विक्रम मोडणं हाही एक मला चांगला योगायोग वाटला.
की एकंदरीतच भारतीय जनता पक्षाला अभिप्रेत असलेली जी राजकीय विचारसरणी कशी एका विशिष्ट पद्धतीनं आपल्या देशाच्या राजकारणाचा केंद्रीय बिंदू बनतंय, म्हणूनही त्याच्याकडे पाहावं असं मला वाटलं. तसा दृष्टीने जर पाहायचं झालं तर या विषयाकडे हे मी पहिल्यांदा बोलतोय अशातला भाग नाही. सगळ्यात पहिल्यांदा पुण्याच्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नन्समध्ये मी या विषयावरती 2 लेक्चर्स घेतली होती. आणि नंतरच्या काळामध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उत्तानला जे तिथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेटिक लिडरशिप IIDL ची जी संस्था होते, त्यांचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्येही या विषयाच्या अनुषंगानं मी काही लेक्चर्स घेतली होती. आणि मग आज ती आत्ताच्या परिप्रेक्षामध्ये बसवावीत आणि ती होता होई तो मर्यादित वेळेत बसवावीत अशा पद्धतीनं विचार करण्याचा हा माझा विचार आहे. हे सांगण्याचं कारण असं की जेव्हा या दोघांची मी जी कारकीर्द पाहतो ती माझी वैयक्तिक मत आहे, त्याच्यापेक्षा पूर्णपणाने वेगळं मत तुमचं असू शकतं. परंतु त्या संसदीय विचाराच्या मतभेदांच्या चौकटीमध्ये आपण या दोघांच्या व्यक्तिमत्वाचं म्हणण्यापेक्षा सुद्धा पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीचं काही प्रमाणामध्ये मूल्यमापन करणं हा शब्द मोठा होईल, परंतु विचार करावा असं मला वाटतं. कारण हे दोघही जण असे आहेत की त्यांनी ज्या पद्धतीचे विचार शब्दबद्ध केले किंवा नंतरचे त्यांचे विचार धोरणांच्या मध्ये परिवर्तित केले आणि मग धोरणांमधले त्याची अंमलबजावणी केली, हे जरूर बघण्याजोगं आहे. माझ्या नंतरच्या विवेचनामध्ये मी हा मुद्दा घेईनच, परंतु या वेळेला जे लक्षात येणारी गोष्ट अशी आहे, ती गोष्ट अशी आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की या दोघांच्या कारकिर्दीकडे जर पाहायचं झालं ना तर एक लक्षात ठेवावं लागतं. जे एक इंग्रजी सुभाषित आहे त्याची मात्र मला राहून राहून इथं आठवण होते आणि ते वाक्य असं आहे की नो वन इज इनोसंट इन द डायलॉग ऑफ अ डेफ. म्हणजे हे सोयीस्कररित्या ऐकतात का असा त्याचा एक अर्थ काढायचा झाला तर तो काढला जाईलच. आणि त्या टप्प्यावरती अटलजींचे किंवा मोदीजींचे जे राजकीय विरोधक होते किंवा आहेत, कारण होते म्हणण्याचं कारण अटलजी आता राजकीय पटलावर नाही तर या केवळ जगाच्याच पटलावरती नाहीत आणि मोदीजी मात्र अजूनही पूर्णपणाने फार मोठ्या प्रमाणावरती कार्यरत आहेत आणि ते राहावे असं मानणारा खूप मोठा गट आहे. त्यामुळे तरी सुद्धा सोयीस्करपणाने किंवा त्या वेळेचं भान राखत एखादा विषय कसा मांडायचा आणि कसा मांडायचा नाही याही दृष्टिकोनातनं या वाक्याचा विचार करायला लागेल. आणि तो विचार हा आहे की नो वन इज इनोसंट इन द डायलॉग ऑफ अ डेफ. हे डेफ नाही आहेत, परंतु यांना कोणत्या दिशेनं तो वाद संवाद प्रतिवाद न्यायचा आहे हे मात्र त्यांना पाहावं घ्यावंसं लागतं. आणि मग या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण अटलजी आणि मोदीजी असा विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावी लागते की मुळामध्ये जे त्याचे तपशिलाचे भाग आहेत ते मी माझ्या उदाहरणांच्या स्वरूपामध्ये जरूर घेईन, परंतु त्यांच्या या पंतप्रधान कारकिर्दीचा घटनाक्रम किंवा क्रोनॉलॉजी सांगावी हे या सत्राचा उद्देश नाही. त्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचाच झाला तर जेमिनी भगवतींचं जे प्रॉमिस ऑफ इंडिया हे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ही क्रोनॉलॉजी सापडेल, किंवा साबा नक्वीचं जे शेड्स ऑफ सॅफ्रॉन हे 2018 साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे. मी मुद्दामून 2018 म्हणतोय कारण आता एका मराठी वर्तमानपत्रामध्ये पुस्तक परिचयामध्ये जवळजवळ 2 वर्षानंतर या पुस्तकाचा रेफरन्स आलाय, म्हणून मी म्हटलं की हे पुस्तक 2018 साली झालंय. साबा नक्वींचं शेड्स ऑफ सॅफ्रॉन या 2 पुस्तकामध्ये विशेषतः अटलजींच्या कारकिर्दीचं फार मोठ्या प्रमाणावरती घटनाक्रम दिलाय. त्यामुळे या 45-50 मिनिटाच्या सत्रामध्ये पूर्णपणाने तो घटनाक्रम घेण्याचा माझा जरा सुद्धा विचार नाही असला तर त्यातलं फक्त साधर्म्य साधण्याचा आणि त्याचा तुलनात्मक विचार आपल्यासारख्या जाणकार श्रोत्यांपुढे मांडण्याचा माझा जरूर प्रयत्न राहील. आणि या दृष्टिकोनातनं जर आपण त्याच्याकडे पाहिलं की लिडरशिप इज अ रिझल्ट ऑफ प्रॉडक्ट ऑफ द प्रिमायसेस, अशा दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर मला स्वतःला असं वाटतं, मी काही अधिकृतरित्या राज्यशास्त्र या शाखेचा विद्यार्थीही नाही, प्राध्यापकही नाही, परंतु लहानपणापासून असलेली वाचनाची आवड आणि एकंदरीतच एक कुतूहल किंवा जिज्ञासा यातनं जेव्हा मी त्याच्याकडे पाहतो त्यावेळेला मला स्वतःला असं वाटतं की पॉलिटिकल लिडरशिप असू दे किंवा बिझनेस लिडरशिप असू दे, माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये इकॉनॉमिक्स, इन्व्हेस्टमेंट, फायनान्स याच्याशी माझा जास्त संबंध आला आणि आजही तो रिटायरमेंट नंतर तो चालू आहे. आणि हे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की पॉलिटिकल लिडरशिप असू दे किंवा इकॉनॉमिक किंवा प्रोफेशनल लिडरशिप असू दे, त्याची जेव्हा आपण तुलना करत असतो किंवा एकमेकांशी साधर्म्य शोधत असतो त्यावेळेला त्याच्या 3 घटकांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. त्यातला पहिला घटक असतो रिझन्स, दुसरा घटक असतो रिझनिंग आणि तिसरा घटक असतो रिझल्ट. मी 3 शब्द पुन्हा सांगतो, रिझन्स,
रिझनिंग आणि रिझल्ट. रिझन्स म्हणजे कारण, रिझनिंग म्हणजे कारण मीमांसा. मग ही कारणं घडल्यामुळे त्याची कारण मीमांसा करून ज्या पद्धतीने ते प्रक्रिया वाढवत नेतात त्यातनं जो निकाल किंवा परिणाम आपल्या हाताशी येतो तो रिझल्ट. मग या जर रिझन्स, रिझनिंग आणि रिझल्ट या 3 मुद्द्यांवरती 1998 ते 2004 जी 6 महिने आधी अटलजींच्या काळामध्ये आपण लोकसभेची निवडणूक घेतली आणि आश्चर्यकारकरित्या शायनिंग इंडियाचा काही त्या घोषणेचा काहीही परिणाम न होता अटलजींचं सरकार हरलं आणि मग नंतर 10 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंग आपले पंतप्रधान होते आणि मग 2014च्या निवडणुकीमध्ये पूर्व आणि 2019च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीजी हे पूर्ण बहुमताने निवडून आले. अशा वेळेला ही चर्चा करण्याचं कारण मला अशासाठी वाटलं की त्या काळातलं अटलजींचं वाक्य होतं की ज्या वेळेला आमचं सरकार पूर्ण बहुमताचं येईल त्यावेळेला कलम 370 हटलेलं असेल आणि राम जन्मभूमी किंवा राम मंदिराची ही प्रक्रिया सुरू झालेली असेल. या दोनही घटना नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष होताना आपण पाहिलेल्या आहेत. कलम 370 हटून आज जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं आणि राम मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण आत्ताच 5 ऑगस्टला पाहिला. म्हणजे तशा अर्थाने जर तर एका वेगळ्या पद्धतीचं हा विचार आहे. करताना मला असं वाटलं की त्या माणसाची त्या दृष्टिकोनातनं पाहण्याची एक पद्धत असते आणि ते जर पाहिलं तर त्या किती छोट्या छोट्या गोष्टीतनं विचार करायचा असतो किंवा एखाद्या माणसाला आपण कसं सिग्नेचर ट्यून देतो अशा पद्धतीचा विचार केला पाहिजे का असंही मला. एक गमतीने उदाहरण द्यायचं झालं, गमतीने हा शब्द महत्वाचा, तर केबीसी मध्ये अमिताभ बच्चन जेव्हा त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचे तेव्हा ते कार्यक्रमाची सुरुवात देवियो और सज्जनो असं म्हणायचे. तर त्यावेळेला आपण असं म्हणायचो की जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या आवाजामध्ये आपण केबीसीच्या सुरुवातीच्या असं की आस जाग उठती है असं त्याचं वर्णन केलं जायचं. नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान झाल्यानंतर मोदीजी त्यांच्या अनेक भाषणांची सुरुवात भाईयो और बहनो असं करतात आणि आपल्याला ते रात्री 8 वाजता जेव्हा भाईयो और बहनो म्हणतात तेव्हा मग डिमॉनिटायझेशन होईल का, जीएसटी होईल का, अजून काही आत्मनिर्भरची घोषणा होईल का असं वाटतं. आणि मग जर अमिताभ बच्चन यांच्या भाईयो और बहनो नंतर आपल्याला जर करोडपती होण्याची आकांक्षा प्रफुल्लित होत असेल, देवी और सज्जनो म्हटल्यानंतर जर आपली करोडपती होण्याची आकांक्षा प्रफुल्लित होत असेल तर नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या एका काळामध्ये त्यांनी भाईयो और बहनो म्हटलं की आपल्याला करोडपती का पुटते आहे का असं वाटावं अशी स्थिती होती. आणि तो परिस्थितीचाही काळ आता उलटून गेलाय हे लक्षात घेणं महत्वाचं असतं. मग या पार्श्वभूमीवरती जेव्हा अटलजींच्या आपण वक्तृत्वाचा विचार करतो, कारण शेवटी नेतृत्वामध्ये, कर्तृत्वामध्ये, वक्तृत्वामध्ये त्यांच्या वक्तृत्वाचा फार मोठा भाग असतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्याचा जर विचार केला तर अटलजींचं वक्तृत्व हा असा प्रकार होता की जसं साबा नक्वी तिच्या शेड्स ऑफ सेफ्रन्स या पुस्तकामध्ये त्याचं वर्णन करते की अटलजी म्हणजे अन अनडिनायबल ऍक्सेप्टन्स, द अनडिनायबल ऍक्सेप्टन्स अक्रॉस द पॉलिटिकल लाईन. तशा पद्धतीची अक्रॉस द पॉलिटिकल लाईनची ऍक्सेप्टन्स हळूहळू नरेंद्र मोदी साहेबांना जरी अलीकडच्या काळामध्ये यायला लागली असं काहींचं मत असलं तरी फार सुरुवातीच्या त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये ती तशी होती असं म्हणणं हे विधान धाडसाचं ठरेल. मग तो किती पराकोटीचा विचार होता किंवा विरोध होता हे आता इथे तपशीलवार सांगण्याची ही जागा नाही आणि त्याची आवश्यकताही नाही. आणि त्याच्या विरुद्ध अटलजींच्या अगदी आपण एक स्वतः प्रसंग घेतला, कितीही मरणांती वैराणी आपण जे म्हणतो त्याच्यामधला जरी कितीही तो भाग असला तरी सुद्धा अटलजींच्या शोकसभेमध्ये गुलाम नबी आझादांनी त्यांचं केलेलं वर्णन की मनुष्य त्याच्या हयातीमध्ये अनेकांना अनेक वेळेला एकत्र आणू शकतो, पण एखाद्याच्या मृत्यूने सुद्धा माणसं अक्रॉस द पॉलिटिकल लाईन एकत्र येतात आणि ती इतक्या मोठ्या प्रमाणावरती होतात. दिल्लीच्या तालकोटरा स्टेडियम मध्ये ती झाली होती, त्याच्यामधलं गुलाम नबी आझादांचं हे भाषण आहे. किंवा माधवराव शिंदे जेव्हा ग्वाल्हेरमध्ये अटलजींचा पराभव करून निवडून आले होते त्यानंतरची माधवराव शिंदेची असलेली प्रतिक्रिया असेल किंवा अगदी अटलजींच्या अंतिम दर्शन घेण्याची जी रांग लागली होती त्याच्यामध्ये त्यावेळेला ज्योतिरादित्य सिंधिया भाजपमध्ये आलेले नव्हते, काँग्रेसचे खास. अटलजींच्या त्या पार्थिवासमोर आल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधियांनी ज्या पद्धतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली होती की ज्याच्यावरनं नंतर काँग्रेसमध्ये त्यांना फटकारही पडली होती, हे पाहिल्यानंतर जसं साबा नक्वी त्याच्या पुस्तकामध्ये म्हणते की एकंदरीतच इट वॉज अन अनडिनायबल ऍक्सेप्टन्स अक्रॉस द पॉलिटिकल लाईन्स असं नव्हतं. अशा पद्धतीने जेव्हा आपण अटलजी आणि मोदीजी यांचा विचार करायला लागतो
त्यावेळेला दोन गोष्टींचा एक विचार करावा लागतो. एक सगळ्यात पहिल्यांदा आपण गोष्ट अशी लक्षात घेऊया की जेव्हा आपण अटलजी आणि मोदीजी अशी चर्चा करतो तेव्हा की विशेषतः त्यांच्या पंतप्रधान पदाचा कालखंडाचा विचार करत असतो तेव्हा, कारण मोदीजी केंद्रामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान होण्याच्या आधी जवळजवळ 12-13 वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे गुजरात सारखं कदाचित आकाराने लहान असेल, कारण गुजरात हे राज्य मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक यांच्या भौगोलिक आकारामध्ये लहान आहे. परंतु आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे गुजरातचं त्याही वेळेला प्रमाण होतं आणि आजही प्रमाण होतं, या दृष्टिकोनातनं गुजरात हे महत्वाचं राज्य होतं. म्हणजे 1960 साली महाराष्ट्रापासनं जरी ते राज्य म्हणून वेगळं झालेलं असलं तरी कमर्शियल टर्म्सवरती ते कधीही सबसिडियरी नव्हते. हा विषय लक्षात अशासाठी घेतला पाहिजे की त्यावेळेला अटलजींना हा राज्य सरकार चालवण्याचा अनुभव होता, हे सुद्धा जरा सुद्धा वर्णन नाहीये. अटलजींची संपूर्ण कारकीर्द ही दिल्लीतली आहे, त्याच्या विरुद्ध नरेंद्र मोदींची आधीची संपूर्ण कारकीर्द ही राज्यातली आहे. आणि त्यामुळे त्यांच्या जो मगाशी मी मुद्दे मांडले की रिझनिंग आणि रिझल्ट याच्यामधली ज्या कार्यशैलीतला फरक आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. अटलजींना मुळातच दिल्ली पॉलिटिक्स मधले करंट, क्रॉस करंट, अंडर करंट हे ज्या प्रमाणामध्ये माहिती होते त्या प्रमाणामध्ये निदान सुरुवातीला 2014च्या कालखंडामध्ये त्याची तितकीशी पुरेशी कल्पना संघटनेमध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदींना होती असं म्हणता येणार नाही. आणि मग इथे त्या रिझन्स किंवा रिझनिंग मधला रिझल्टमध्ये परिणाम जाणवतो का याचा विचार केला पाहिजे. हा मुद्दा फार मोठेपणाने लक्षात घ्यायचं कारण असं आहे, आता कैलासवासी म्हणावं लागेल, कैलासवासी मनोहर पर्रीकर जेव्हा आपले संरक्षण मंत्री होते त्यावेळेचा त्यांचा एक इंटरव्ह्यू मधलं वाक्य खूप गाजलं होतं. आता मनोहर पर्रीकर सुद्धा गोव्यासारख्या छोट्या राज्याचे का होईना पण मुख्यमंत्री होते, विरोधी पक्ष नेता होते. तशा दृष्टीनं त्यांना राजकीय प्रशासकीय व्यवस्थेची कल्पना होती. बरं, आता त्यांची एज्युकेशनल बॅकग्राऊंड, त्यांचा एकंदरीतच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉम्पिटन्स हे सांगण्याची ही जागा नाही. पण ते जेव्हा संरक्षण मंत्री झाल्यानंतर काही काळाने त्यांची मुलाखत घेतली गेली होती त्यावेळेला मनोहर पर्रीकरांसारखी व्यक्ती असं म्हणली होती की येस, आय हॅव सेटल्ड डाऊन इन अ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स बट आय एम नॉट शुअर वेदर आय हॅव सेटल्ड डाऊन इन अ दिल्ली पॉलिटिक्स. मग अशा विधानांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दिल्ली पॉलिटिक्सची किंवा दिल्ली राजकारणाची, मग ती ल्युटन्स असेल किंवा इतर कुठचीही असेल, याची प्रत्यक्ष माहिती असणं हा अटलजींच्या बाजूने असलेला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता जो मोदीजींच्या बाजूने नव्हता. असं असल्यामुळे मग त्यांच्या रिझन आणि रिझनिंग मध्ये परिणाम पडतो का, फरक पडतो का याचा विचार आपल्याला केला पाहिजे. आणि मग अशा वेळेला हे जे ऍक्सेप्टन्स आहे की ऍक्सेप्टन्स अक्रॉस द पॉलिटिकल लाईन हा मुद्दा आपण लक्षात घ्यावा लागतो. त्याचं कारण असं आहे की मोदीजींना काय वेगवेगळ्या पद्धतीची विशेषणं त्यांच्या राजकीय विरोधकांनी वापरली हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. ते सांगण्याची ही जागा नाही आणि त्याची आवश्यकताही नाही, कारण तो आता आपला तपशिलाचा आणि किंवा विवेचनाचा मुद्दाही नाहीये. अशा वेळेला अशी हॉस्टिलिटी, राजकीय विरोध जरूर असेल पण अशा पद्धतीची हॉस्टिलिटी अटलजींना पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत ना पक्षांतर्गत घटकांनी दिली ना पक्षविरोधातल्या बाहेरच्या माणसांनी दिली, हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे अटलजी जेव्हा अविश्वासाचा ठराव हरले त्यावेळेचं अटलजींचं भाषण युट्यूबवरती सगळ्यात काळात म्हणतो आपण मोस्ट व्ह्यूड आयटम किंवा फीचर म्हणून आहे. आणि त्याच्यामध्ये ते अटलजींचं एक वाक्य लक्षात घेऊया की त्यांच्या सरकार विरुद्धच्या ठरावाबद्दल बोलताना सुद्धा जे विरोधी पक्षाने अनेकांनी असा मुद्दा मांडला होता की अटलजी ही व्यक्ती चांगली आहे पण आमचा त्या पक्षाला विरोध आहे. आणि म्हणून टिपिकल अटलजी स्टाईलनी त्यांनी त्या चर्चेला उत्तर देताना की ज्या चर्चेच्या शेवटी त्यांनी सांगितलं की मी राष्ट्रपतींकडे माझा राजीनामा सादर करायला द्यायला जातोय, त्याच्यामध्ये अटलजींचं एक वाक्य आहे की तो फिर ये अच्छे वाजपेयी का क्या करने का इरादा आप रखते हो. अशा पद्धतीची एक प्रकारची सौहार्द्यता मोदीजींना कधीही सुरुवातीच्या काळात तरी दिल्लीमध्ये नव्हती. पण त्याच्या विरुद्ध मोदीजींकडे असलेला जो सगळ्यात महत्वाचा घटक किंवा फायदा आहे जो अटलजींना या 2000 पेक्षा जास्त दिवसाच्या त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये कधीही मिळाला नाही, ते कारण किंवा ते महत्वाची गोष्ट अशी आहे की अटलजींकडे कधीही पूर्ण बहुमताचं सरकार नव्हतं. अटलजींची जी सरकार होती तिन्ही, मग ती 13 दिवसाची असतील, 13 महिन्याची असतील किंवा 4.5 वर्षाची असतील, ही पूर्णपणाने ही आघाडी सरकारची होती. आणि मग त्यांना ते जे इतर घटक पक्ष होते आणि त्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांना नितांत आवश्यकता होती, कारण बहुमतावरती साठी ते त्यांच्यावर अवलंबून होते.
हा लिमिटिंग फॅक्टर मोदीजींच्या कालखंडामध्ये 2014 नंतर कधीही नव्हता, पण तो अटलजींच्या काळामध्ये होता. त्यामुळे अटलजींच्या राजकीय कारकिर्दीचं, विशेषतः पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीचा जिथे जिथे इव्हॅल्युएशन आहे, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं साबा नक्वीचं शेड्स ऑफ सेफ्रन मध्ये असेल, किंवा जेमिनी भगवतींच्या प्रॉमिस ऑफ इंडियामध्ये असेल, किंवा पूजा मेहरांच्या लास्ट डिकेडमध्ये असेल, किंवा शशी थरूरांच्या पुस्तकामध्ये असेल, अशा वेळेला अटलजींचं वर्णन करताना बहुतांश शब्द रचना बदलत असेल, पण आशयाच्या दृष्टीने असं म्हटलं जातं की अटलजींची पंतप्रधान पदाची शैली ही पिरियड परसिव्ड पॉलिटिक्स ॲज अन आर्ट ऑफ पॉसिबल अशी होती. कारण सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं होतं. आणि मग याच्यामधले जे काही घटक होते त्याला ज्या पद्धतीने अटलजींनी पुटअप केलं हे पाहण्याजोग आहे. तुमच्या लक्षात असेल की अटलजींचा सुरुवातीच्या काळामधल्या ह्या आघाडी सरकारबद्दलची जी त्यांची कमेंट असायची ती सगळीकडे फेमस आहे. अटलजींची जी गाजलेली भाषणं आहेत, त्याचे जे भाषणांचे संग्रह आहेत, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. अटलजी आघाडी सरकारांविषयी बोलताना असं म्हणत असतात की कही की ईट कही का रोडा, कही की ईट कही का रोडा, भानुमतीने कुनबा जोडा. असा भानुमतीने जोडलेल्या कुनब्याचं आता भानुमती आणि भानामती दोन्ही अर्थाने घेता येईल का? कारण त्यांना त्या काळामध्ये त्रास दिलेल्या ज्या काही व्यक्ती आहेत राजकीय दृष्ट्या मी म्हणतोय, याचा जर अंदाज घेतला तर त्या सगळ्या अशा डिस्रेप्टिव्ह फॅक्टर्सना बरोबर घेऊन सरकार चालवणं हे किती अडचणीचं होतं. आणि ज्या अटलजींनी एका वेळेला आघाडी सरकारांवरती टीका करताना जिथं म्हटलं होतं कही की ईट कही का रोडा, भानुमतीने कुनबा जोडा, या माणसानं असं 2122 दिवस आघाडी सरकार, अगदी टू बी प्रिसाइज 2272 दिवस आघाडी सरकार चालावं हे लक्षात घ्यावं लागतं. आणि म्हणून कदाचित मग ते शशी थरूर असतील, जेमिनी भगवती असतील, पूजा मेहरा असतील, अगदी करण थापर सारखे पत्रकार असतील, त्यांनी जे अटलजींचं केलेलं वर्णन आहे की अ लीडर हू यू कॅन ट्रस्ट इन वॉर अँड इन पीस, आणि हे वर्णन केवळ या पत्रकारांनी केलंय असं नाही. 1999 साली ज्या वेळेला अटलजींच्या नेतृत्वाखाली भाजपनं संसदीय निवडणुका लढवल्या, त्याच्यातल्या भाजपच्या प्रचाराचं हे सूत्र होतं अ लीडर हुम यू कॅन बिलीव्ह ऑर ट्रस्ट इन वॉर ॲज वेल ॲज इन पीस. त्यामुळे एका अर्थाने जर पाहायचं झालं, मला हा विषय घ्यायचं सगळ्यात महत्वाचं कारण हे वाटतं की एका अर्थाने जर पाहिलं की आपण फार मोठ्या प्रमाणावर हल्ली चर्चा करताना असं म्हणतो की आपल्या भारतीय संसदेच्या निवडणुकांच्या इतिहासामध्ये 2014 साली पहिल्यांदा आपण प्रेसिडेन्शियल इलेक्शनच्या दृष्टिकोनातून निवडणूक लढवली. तसं नाहीये. 1999 साली सगळ्यांदा, अगदी अमेरिकेतल्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनचा विचार करूया नको, कारण काय झालंय नोव्हेंबरमध्येच आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता हळूहळू आपण भारतात राहत असलो तरी सुद्धा हल्लीच्या सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जमान्यामध्ये त्या प्रेसिडेन्शियल इलेक्शन प्रोसेसमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला माहिती झाली आहे. त्यामुळे तशा आशयाची ती पद्धत नाहीये, परंतु त्याकडे जाणारी पहिली निवडणूक आपण 2014 लढवली आहे अशातला भाग नाही. तशा अर्थाची निवडणूक खरं म्हणजे आपण 1999 साली पहिल्यांदा लढवली. अर्थात त्याच्या आधीच्याही काळामध्ये आपल्याकडे अशा पद्धतीच्या टॉवरिंग पर्सनॅलिटी जरूर होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली अनेक वर्ष, जवळजवळ 1.5 दशक, पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले पंतप्रधान होते. सुरुवातीच्या 1-2 इलेक्शनमध्ये तर अक्षरशः पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिस्पर्धी होऊ शकेल किंवा त्यांच्यासमोर तितक्या इक्वल स्टँडिंगने उभं राहू शकेल असं राजकीय नेतृत्वच विरोधी पक्षांकडे नव्हतं. त्यामुळे म्हटलं तर एकारलेलं किंवा म्हटलं तर प्रेसिडेन्शियल पद्धतीचं ते वेगळं सांगायची आवश्यकता नव्हती की काँग्रेसचं बहुमत आलं तर पंडितजी आपले पंतप्रधान होतील. काही एका टप्प्यावरती इंदिराजींचीही ती परिस्थिती होती. राजीव गांधींच्याही काळामध्ये काही एका टप्प्यावरती ती परिस्थिती होती. पण 98 साली पहिल्यांदा 13 दिवसासाठी, मग 13 महिन्यासाठी किंवा 99 साली 4.5 वर्षासाठी जेव्हा अटलजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती. 91 आधी चंद्रशेखर आणि नंतर नरसिंहराव जेव्हा आपले पंतप्रधान झाले त्याही वेळेला त्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून केलेली निवडणूक अशी नव्हती. त्यामुळे 2014 जसं गोव्यामध्ये एकदा जाहीर झालं की प्राईम मिनिस्टरियल कॅन्डिडेट मोदीजी असतील, तसं 1999 साली होती. कारण तेव्हा पहिल्यांदा घोषणा दिली होती अबकी बारी अटल बिहारी. परंतु तो प्रकार आपल्याकडे इतका त्यावेळेला नवीन होता की अनेक पुस्तकांमध्ये याचा रेफरन्स दिलेला आहे की अटलजींना त्या वेळेला असं विचारलं गेलं की समजा तुम्ही ही निवडणूक हारलात तर काय होईल.
आता कल्पना करा की इतका थेट प्रश्न एखाद्या पंतप्रधान पदाच्या कॅन्डिडेटला आपल्याकडच्या पत्रकारांनी विचारण्यासारखी परिस्थिती त्यावेळेला होती. आज आहे की नाही मला प्रश्न नाहीये, तो माझा आजचा मुद्दाही नाहीये. कारण अलीकडेच व्हॉट्सअपमध्ये आत्ताच गेले 1-2 दिवसामध्ये मेसेज फिरतोय की पुण्याच्या एका मराठी पत्रकारांनी परवा डोनाल्ड ट्रम्पना प्रश्न विचारलाय. तशा पद्धतीचा हा प्रश्न आहे की अटलजींना एका पत्रकाराने 99 साली प्रश्न विचारला की ज्या वेळेला भाजपचं मी मगाशी सांगितलं तर तसं अ लीडर हुम यू कॅन प्रोज ट्रस्ट इन वॉर एज वेल एज इन पीस. म्हणजे ही प्रेसिडेन्शियल इलेक्शनची सुरुवात होती आणि आपकी बारी अटल बिहारी अशी ती घोषणा होती. आणि त्यावेळेला या पत्रकाराने विचारलं, समजा तुम्हाला बहुमत मिळालं नाही तर, समजा तुम्ही निवडणूक हरलात तर. अटलजींनी त्याला दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ते म्हणलं चांगली गोष्ट आहे, आत्ताची आमची घोषणा आहे आपकी बारी अटल बिहारी. आम्ही जर निवडणूक हरलो तर पुढची घोषणा, पुढच्या इलेक्शनची घोषणा असेल अगली बारी अटल बिहारी. म्हणजे एकंदरीतच 1951 साली स्थापन झालेला भारतीय जनसंघ, त्याचं 1977 साली जनता पार्टीमध्ये केलेलं विसर्जन, 80च्या दशकामध्ये निर्माण झालेला भारतीय जनता पार्टी किंवा भाजप, या पक्षाला निवडणुका जिंकण्यापेक्षा सुद्धा निवडणुका हरण्याची सवय जास्त होती. आता तुमच्या माझ्यासारखे कल्याण डोंबिवलीला राहणारे जे माझ्यासारखे 60च्या उंबरठ्यावरती आहेत किंवा काका हरदासांसारखे माझ्याही पुढचे आहेत, ते आता समोर ना त्यांचं नाव दिसतंय म्हणून मी म्हणलं, आपल्याला आपला एक उमेदवार किती वेळा हरला होता याची कल्पना आहे. तेही तितक्याच लाईटली घेत होते. आज तशी परिस्थिती किंवा तसं परसेप्शन 2019ला मोदीजींना नव्हतं. मग 2014ची पहिली टर्म पंतप्रधान म्हणून केल्यानंतर 2019ला असं बॅकग्राऊंड नसणं, आणि याचं कारण असं आहे की मग अनेक मुद्द्यांवरती त्यांच्यामध्ये तुलना आणि साम्य करता येईल. काही मुद्दे विस्तृतपणाने घ्यायचा माझा विचार आहे आणि काही मुद्दे त्याचे आता फक्त इथे सुतोवाच करण्याचा माझा विचार आहे. हे सांगण्याचं कारण असं, मी म्हटलं तसं या विषयावर 2 ते 3 दिवसाची व्याख्यान मला जरूर करता येईल, पण ते नंतर कधीतरी पाहू. सांगण्याचा विषय असा आहे की केवळ अटलजींच्या स्वभावानुसार इतकं आपकी बारी अटल बिहारी असं म्हटलंय अशातला भाग नाही, परंतु त्याबद्दलची त्याच्या मागची जी भूमिका आहे ती पूर्णपणाने पहिल्यापासून स्पष्ट आहे आणि त्याच्यामध्ये सातत्य आहे. आणि म्हणून माझ्या आजच्या विषयाचं शीर्षक अटलजी आणि मोदीजी असं आहे. आणि म्हणून त्यावेळेला अटलजींनी म्हटलं होतं की जेव्हा पूर्ण बहुमताचं सरकार येईल, की आमच्या अजेंडावरती आहे, आमच्या रडारवरती आहे, परंतु आत्ताच्या त्या संसदीय कार्यक्षेत्रामध्ये, संसदीय आकडेमोडीमध्ये मला दरवेळेला ते करता येईल अशातला भाग नाही. तेव्हापासून भाजपच्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये कलम 370 आणि राम मंदिरचा विषय आहे. आणि म्हणून अटलजी त्यावेळेला 1999 साली असं म्हणाले की ज्या वेळेला पूर्ण बहुमताचं आमचं सरकार येईल त्यावेळेला कलम 370ही हटेल आणि राम मंदिराच्या कामालाही सुरुवात होईल. आणि मी मगाशी म्हटलं तसं आता 2014 आणि 2019 मध्ये जेव्हा अशा पद्धतीचं सरकार आलं तेव्हा त्या बाबतीतल्या घटना घडायला सुरुवात झाली. आता तुमच्या लक्षात येईल की पहिली 5 वर्षाची टर्म पूर्ण बहुमताची झाल्यानंतर सुद्धा मला माहितीये की त्याच्यामध्ये काही कायदेशीर अडचणी होत्या, काही अनेक प्रलंबित खटले होते, परंतु प्रत्यक्षात आज त्याची घटना 2019 नंतर झाली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या प्रशासकीय आणि कायदेशीर अडचणी आपण लक्षात घेऊया. परंतु त्याला तोंड देण्याचं एक पार्लमेंटमधलं संसदीय बहुमताचं पूर्ण पाठिंबा हा पूर्णपणाने मोदीजींच्या बाजूला होता. त्या पद्धतीनं जरा सुद्धा अटलजींच्या बाजूला नव्हता. असं जरी असलं तरी अटलजींची कारकीर्द आपण एका गोष्टीकरता लक्षात घेऊया. आपल्यापैकी अनेकांना याची पूर्ण कल्पना आहे आणि कदाचित तुमच्या माझ्यासारख्या भाजपच्या काय म्हणू सहृदयी मतदारांना ती कायमची बोच आहे की अटलजींचं सरकार एका वेगळ्या पद्धतीने फक्त एक मताने हरलं होतं. 91 ते 95 मध्ये ज्या पद्धतीचं सरकार नरसिंहरावांनी चालवलं आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांचा पाठिंबा मिळवला असा प्रयत्न अटलजींनी केलेला नाही. मोदीजींवरती तशी वेळच आली नाही, कारण त्या करिश्म्यामुळे असेल, त्या कामगिरीमुळे असेल, 2014 आणि 2019ला ते पूर्ण बहुमताचं सरकार चालवत होते. पण याचा अर्थ अटलजींना केवळ याच पद्धतीच्या अडचणीचा भाग होता अशातला भाग नाही. अटलजींना केवळ पक्षाच्या बाहेरचे राजकीय विरोधक होते अशातला भाग नाही, कारण संसदीय लोकशाहीमध्ये ते असतातच. अटलजी नाही होते आणि मोदीजी नाही होते. पण ज्या प्रमाणावरती संघ आणि संघ परिवारातल्या संघटनांचा मोदीजींना बिनशर्त म्हणू किंवा हुकमी म्हणू असा पाठिंबा आहे, तेवढा पूर्णपणाने बिनशर्त किंवा हुकमी पाठिंबा अटलजींना आहे अशातला भाग नाही. तो एकसुरी पाठिंबा नाहीये.
आजही सरकारच्या अनेक धोरणांना स्वदेशी जागरण मंच किंवा भारतीय मजदूर संघ हे विरोध करतात, हे आपण पाहिलंय. तो योग्य अयोग्य हा विषय नाही, मी आता फक्त सूची म्हणून सांगतोय. परंतु मग ते डिसइन्व्हेस्टमेंट असेल किंवा इतर अनेक गोष्टीमध्ये, अगदी आत्मनिर्भर भारत अभियानामधल्या अनेक घोषणांबद्दल स्वदेशी जागरण मंच आणि भारतीय मजदूर संघाची जी भूमिका आहे ती आपण पाहिली आहे. पण केवळ एवढाच विरोध होता असं नाही. किती एक साधी गोष्ट असते पहा. भारतीय जनता पक्षाच्या संस्थापनात्मक अधिवेशनामध्ये जेव्हा पहिल्यांदा अटलजींनी गांधीवादी समाजवाद अशी संकल्पना मांडली, त्यावेळेला बाहेरच्यांचा तर सोडाच, संघ परिवारामधनं अटलजींना झालेला विरोध लक्षात घ्या. नंतरच्या काळामध्ये अटलजी टप्प्याटप्प्याने गांधीवादी समाजवाद हा शब्दप्रयोगच वापरायचं विसरले होते किंवा त्यांना विसरावं लागलं होतं. आणि त्याच्या विरुद्ध मोदीजी जितक्या वेगाने आणि जितक्या फ्रिक्वेन्सीने गांधीजींचं नाव घेतात, कोणाबद्दलही अनादर नाही, गांधीजींबद्दलही नाही. आता माझं आडनाव टिळक असल्याचा त्याच्याशी संबंध जोडण्याचं कारण नाही, परंतु राजकीय आणि सामाजिक परिस्थिती कशी बदलते, मग ती पक्षांतर्गतही असते आणि पक्षाच्या बाहेरचीही असते, याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. या दृष्टिकोनातनं मी हा मुद्दा मांडतोय. केवळ असंच होतं अशातला भाग नाही, परंतु अटलजींना ज्या पद्धतीने गोविंदाचार्यांनी विरोध केला होता, ज्या पद्धतीनं सुब्रमण्यम स्वामींनी अटलजींबद्दल टीका केली होती, तशा पद्धतीची परिस्थिती मोदीजींना त्यांना सामना किंवा तोंड करावं लागलं नाही, तोंड द्यावं लागलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीतच संघ आणि संघ परिवाराचीही त्याबद्दल पाहण्याची भूमिका, मी मगाशी म्हटलं तसं, जसं त्या आघाडी सरकारची गणितं होती तसं त्यांना स्वतःचा गटही बांधून ठेवण्याची आवश्यकता होती. त्या प्रमाणावरती मोदीजींना ती करावी लागली नाही, याचा एक प्रशासकीय खूप मोठा फायदा असतो. मग इथे जे मी पहिलं सूत्र सांगितलं की रिझन्स, रिझनिंग आणि रिझल्ट या 3 निकषांवरती याची चर्चा करायला फार महत्वाचं वाटतं. आता मी सुब्रमण्यम स्वामींचा उल्लेख केलाच म्हणून मला एक तुलना करावीशी वाटते. आजही सुब्रमण्यम स्वामी राज्यसभेचे खासदार आहेत. ते केंद्रीय मंत्रिमंडळात नाही, अनेक जणांची अपेक्षा अशी होती ते राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर, पण ते आजमितीलाही नाहीत. आणि ज्या अटलजींनी सुब्रमण्यम स्वामींना राजकारणामध्ये आणलं, तेच नंतरच्या काळामध्ये सुब्रमण्यम स्वामी अटलजींचे कट्टर विरोधक होते. आणि अटलजींच्या एका प्रेस कॉन्फरन्स मधलं त्यावेळेचं माझं वाक्य अजूनही माझ्या लक्षामध्ये आहे, तो रेफरन्स माझ्या लक्षात आला तर मी नंतर आता विवेचनामध्ये सांगायचा प्रयत्न करीन. पण ती एक कमेंट अशा काहीतरी अर्थाची होती की सुब्रमण्यम स्वामी ही व्यक्ती अशी आहे की ज्याच्या विद्वत्तेबद्दल शंका नाही आणि ज्याच्या विश्वासार्हतेबद्दल खात्री नाही. अशाच एका सीमारेषेवरती मोदीजीही सुब्रमण्यम स्वामींच्या बाजूनी आहेत का, याचा विचार करू. दुसरा, ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था या दोघांना इनहेरिट करावी लागली आणि ज्या पद्धतीने यांना कालखंड मिळाला, याचाही विचार करणं मला फार महत्वाचं वाटतं. आणि मग पुन्हा असा विचार करत असताना जे एक सूत्र मी आजच्या संपूर्ण विवेचनासाठी ठेवलंय की या 3 मुद्द्यांवरती किंवा निकषांवरती किंवा मोजपट्ट्यांवरती आपण हे विवेचन करण्याचा प्रयत्न करू. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं, ना ही राजकीय टीका आहे ना हे राजकीय घटनाक्रम सांगण्याचं माझं आजचं व्यासपीठ आहे, परंतु त्याचा या ज्या 3 गोष्टींवरती जो विचार करणं हे मला महत्वाचं वाटतं. तुमच्या असं लक्षात येईल की 1995 साली आपल्याकडचं सरकार, नरसिंहराव यांच्या सरकारनंतर आपल्याकडे जी 2 सरकार मधल्या काळामध्ये येऊन गेली, HD देवेगौडा आणि इंदर कुमार गुजराल, त्यांची सरकार 6 महिने सुद्धा टिकली नव्हती. म्हणजे 13 महिन्याची अटलजींची राजकीय कारकीर्द अचानक संपुष्टात आल्यानंतर पुढची निवडणूक होईस्तर अटलजी जितका वेळ केअरटेकिंग गव्हर्नमेंट चालवत होते तो काळ 6 महिने आणि 3 आठवडे आहे. इतकीही HD देवेगौडा किंवा इंदर कुमार गुजराल यांची पंतप्रधान पदाची कारकीर्द नाहीये. म्हणजे जसं अल्पकालीन चंद्रशेखर यांच्या राजवटीनंतर नरसिंहरावांना फेस करावं लागलं किंवा अल्पकालीन चरणसिंगच्या राजवटीनंतर नंतर निवडून आलेल्या 78च्या निवडणुकीमध्ये 80च्या निवडणुकीमध्ये इंदिराजींना फेस करावं लागलं, तशा पद्धतीची पार्श्वभूमी राजकीय दृष्ट्या मोदीजींना नव्हती. ती योग्य होती का, अयोग्य होती का, ती आर्थिकदृष्ट्या चूक होती का, बरोबर होती का, ते धोरणं करत होते का, धोरण लकवा होता का, ही चर्चेची जागा नाही. परंतु एक सलग 10 वर्ष चाललेल्या सत्तेच्या पार्श्वभूमीवरती मोदीजी आले होते. कारण शेवटी अर्थकारणामध्ये कोणत्याही प्रकारे एका रात्री ओव्हरनाईट असे निर्णय येत नसतात. माझ्या इतरही अनेक भाषणांमध्ये किंवा विवेचनांमध्ये जो मुद्दा मांडतो तो आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. आणि तो हा आहे की 1991 साली डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा आपले अर्थमंत्री होती तेव्हापासून ज्या आपण पद्धतीनं आर्थिक सुधारणा किंवा इकॉनॉमिक रिफॉर्म्सला सुरुवात केली, त्या 30 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये अनेक राजकीय रंगसंगतीची सरकार आली.
म्हणजे अनेक वेळेला मी गमतीने असं म्हणतो की मनसेचा अपवाद वगळला तर सगळे पक्ष कधी ना कधीतरी केंद्रात सत्तेत होते. कारण मनसेने त्या सिरियसली लोकसभेच्या निवडणुका किती वेळा लढवल्या हा प्रश्न आहे, हा विषय नाहीये. याचं कारण असे की गेल्या 30 वर्षामध्ये सरकारची राजकीय रंगसंगती जरूर बदलली असेल, परंतु आपल्या अर्थकारणाने युटर्न घेतलेला नाही. आणि मग त्यातनं अटलजींच्या काळामध्ये जो आपण 9.5% जीडीपी ग्रोथ रेट पाहिला होता तो त्यातनं दिसला. 2008 साली जागतिक मंदीच्या काळामध्ये जगातल्या इतर देशांच्या तुलनेमध्ये कमीत कमी आर्थिक नुकसान, कमीत कमी शब्द महत्वाचा आहे, आर्थिक नुकसान ज्या देशांचं झालं त्यात आपण आहोत. आज करोना नंतरच्या काळामध्येही जेव्हा IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग एजन्सीज असतील, हे जेव्हा जगातल्या देशाच्या अर्थव्यवस्थांचं मूल्यांकन करतायत त्यावेळेला ते बहुतांश देशांचा जीडीपी ग्रोथ रेट निगेटिव्ह दाखवतायत, पण भारत आणि चीन यांचा 1%, 2% असा पॉझिटिव्ह दाखवतायत. तो नक्की त्यांच्या नेहमीच्या जीडीपी ग्रोथ रेट पेक्षा कमी आहे, परंतु बाकी सगळे निगेटिव्ह किंवा झिरो होत असताना तो या सातत्याचा भाग आहे. मला सांगण्याचं कारण असं आहे की अर्थकारण हे शेवटी या राजकीय सातत्यातनं येतं. त्यामुळे अटलजींना राजकीय सातत्याची परिस्थिती मिळालेली नाही, कारण अटलजींनी केलेलं खरं कार्य हे 1999 ते 2004 या वर्षातलं आहे. म्हणजे आधी HD देवेगौडा, मग इंदर कुमार गुजराल, मग स्वतःची 13 दिवस आणि 13 महिन्याची कारखान्द, म्हणजे नाही म्हणलं तरी, आणि मधला 6 महिन्याचा केअर टेकिंग गव्हर्नमेंटचा काळ. केअर टेकिंग गव्हर्नमेंटच्या काळामध्ये आपण धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही असा संसदीय संकेत आहे. आणि अटलजींची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही संसदीय संकेतांना शिरोधार्य मानणारी आहे. त्यामुळे अशा राजकीय सातत्याच्या अभावावरती अटलजी आले, आणि तरी सुद्धा अटलजींनी आज जो आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार मांडतो तो अटलजींनी त्या काळात केलाय हे लक्षात घेतलं पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अटलजी काम चालवत होते, मी त्या कालखंडाकडे जेव्हा पाहतो तेव्हा मला हॉलिवूडच्या सिनेमामधली एक टर्म राहून राहून आठवते. कारण त्या काळामध्ये त्याची चर्चा आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायची, आणि त्याला होतं इन्क्लुझिव्ह रायडर. म्हणजे मी जे मगाशी म्हणलं की अटलजी वॉज ऍप्ट इन रनिंग अ कोइलेशन मिनिस्टर बिकॉज ही वॉज अन इन्क्लुझिव्ह रायडर. इन्क्लुझिव्ह रायडर ही हॉलिवूडच्या एका नटीने पॉप्युलर केलेली कन्सेप्ट होती, आणि त्याचा अर्थ असा आहे की नीड फॉर आर्टिक्युलेट ऑर अ सर्टन लेव्हल ऑफ अ सोशल डायव्हर्सिटी. त्यामुळे अटलजींच्या काळामध्ये जे केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री होते हे आपण गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि मी कोणावरतीही टीका नाही करत आहे किंवा हे चूक आहे किंवा हे बरोबर आहे असं मी म्हणत नाही, पण तुमच्या असं लक्षात येईल की मगाशी एवढ्या करता मी म्हटलं की रिझनिंग अँड रिझल्ट याच्यावरतीचा विचार करायचा झाला तर अटलजींच्या तिन्ही कालखंडामधले जर आपण पाहिलं मंत्रिमंडळाची कंपोजिशन, तर त्याच्यामध्ये सरकारी अधिकारी नव्हते अशातला भाग नाही. पण एकंदरीतच अटलजींचा राजशकट चालवण्यामध्ये, मग भले ते भाजपच्या बाहेरचे असले तरी चालतील, परंतु राजकारणी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचं मंत्रिमंडळ बनवून त्याच्या जोरावरती राजशकट चालवायचं कारण होतं. अटलजींमुळे सिकंदर बक्स सारखी भाजपमध्ये रूढार्थाने संघ परिवाराशी निगडीत नसलेली माणसं मंत्री झाली. अरुण शोरी सारखी माणसं, त्या कारकिर्दीचं मूल्यमापन करण्याचं कारण नाही, अरुण शोरी सारखी माणसं अटलजींमुळे आपल्या सरकारमध्ये मंत्री झाले. मग जॉर्ज फर्नांडिस असतील, नितीश कुमार असतील, हे तसं आहे. त्या तुलनेमध्ये मोदीजींची कार्यशैली ही राजकारण्यांपेक्षा सुद्धा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स किंवा ब्युरोक्रॅट्सच्या वतीने करण्याची असते का? मी चूक, बरोबर, योग्य, अयोग्य, चांगलं, वाईट असं काहीही म्हणत नाही, परंतु याचा विचार रिझनिंग आणि रिझल्ट मध्ये करावा लागतो का? आणि मग याच्यामध्ये जो मगाशी मी इन्क्लुझिव्ह रायडरची व्याख्या सांगितली की नीड फॉर अ सर्टन लेव्हल ऑफ सोशल डायव्हर्सिटी, याचा पूर्ण विचार अटलजींच्या कारकिर्दीत जास्त झाला होता का याचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि मग या दृष्टिकोनातनं जर आपण अर्थकारणाकडे पाहिलं तर मला फार असं वाटतं की अटलजींवरती आपण एक राजकीय विचारवंत किंवा एक्सटर्नल अफेअर्स मधली मास्टरी या दृष्टिकोनातनं आपण तळायात अटलजींकडे पाहिलं. कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये की अटलजी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बलरामपूरमधनं लोकसभेवरती निवडून आले होते, आणि तेव्हापासून पंडित नेहरूंसारख्या त्यावेळात ते आपले पंतप्रधान, अटलजी जेव्हा संसदेमध्ये बोलत असत त्यांचं वाक्य ऐकत असत, आणि खरं खोटं आपल्याला माहिती नाही, परंतु आपण पंडितजींच्या बद्दल हा किस्सा नेहमी ऐकतो की त्यावेळेला पंडितजींनी एका फॉरेन डेलिगेटला सांगताना अटलजींचा उल्लेख करून असं म्हणलं किंवा त्यांच्याकडे बोट दाखवून असं म्हणलं की दिस इज अ रायझिंग स्टार. त्याचं कारण अटलजींचा याबाबत असलेला संपूर्णपणाने एक्सटर्नल अफेअर्सवरचा मुद्दा, आणि याबद्दलचं त्यांची जी भाषण आहेत की ते जेव्हा जनता राजवटीमध्ये परराष्ट्र मंत्री होते तो संदर्भ आहेच,
पण एकंदरीतच अटलजींचं परराष्ट्र राजकारण आणि परराष्ट्र अर्थकारण ह्याला जेवढं आपण मानतो तेवढं अटलजींच्या इकॉनॉमिक रिफॉर्म्सकडे आपण विचार करत नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतं की जेवढे नरसिंहराव पंतप्रधान म्हणून आपल्या आर्थिक सुधारणांचे घटक आहेत तेवढंच प्रमाण किंवा त्याहीपेक्षा जास्त पण जास्त डोळस प्रमाण हे अटलजींचं आहे. साहजिक नरसिंहरावांच्या कारकिर्दीचा एक वेगळी पार्श्वभूमी मी मगाशी म्हटलं त्या सातत्यातनं अटलजींना मिळाली होती, हे गोष्ट आपण लक्षात घेऊया. पण चतुष्कोणचा जो प्रकार आहे तो अटलजींच्या काळामध्ये झाला हे आपण लक्षात घेऊया. आज ज्या पद्धतीच्या रोड इन्फ्रास्ट्रक्चरची, पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरची आपण चर्चा करतो, आपल्याला त्याच्या आयडिओलॉजीची घटना आपल्याला माहिती नसतात. एक साधं उदाहरण सांगतो. आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की आता मे 2020 मध्ये मी सेवानिवृत्त व्हायच्या आधीची 10 वर्ष मी NSDL मध्ये नॅशनल पेन्शन सिस्टमचा ऑल इंडिया इन्चार्ज होतो. त्यामुळे या 10 वर्षात दर 3 महिन्यात कमीत कमी शब्द महत्वाचा, कमीत कमी एकदा मी प्रत्येक राज्य सरकारबरोबर माझ्या मीटिंग व्हायच्या. मग असं इतक्या सातत्याने तुम्ही लोकांना जेव्हा भेटता त्यावेळेला इतर अनेक गोष्टी तुमच्या नकळत तुमच्या ज्ञानामध्ये भर घालत जातात. तर त्याच्यामधल्या अटलजींच्या किती वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी असतात त्या मला त्यातल्या 2 उदाहरणं इथे द्यावीशी वाटतात. आपण आजही त्याचं चतुष्कोणचं श्रेय अटलजींना देतो आणि त्याचे फार मोठे परिणाम आहेत, हे मी पाहिले, मी ते अनुभवले. मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आसाम मधल्या गुवाहाटीमधनं अरुणाचलच्या इटानगरला गेलो होतो तेव्हा वन वे मला फक्त 12.5 तास लागले होते. आज त्याच रस्त्याने मी त्याच दिशेनं जाताना 6 तासात पोहोचतो. तिथे आता रेल्वेही येते. म्हणजे अटलजींनी सुरू केलेलं काम मोदीजी आणि नितीनजी गडकरी काय पद्धतीने चालवतात हे त्याच्या साधर्म्याचा भाग आहे. परंतु आंध्र प्रदेश ज्यावेळेला आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये विभाजित झाला नव्हता त्यावेळेला आंध्र प्रदेशच्या एका प्रिन्सिपल सेक्रेटरीने सांगितलेला किस्सा मी आयुष्यात विसरणार नाही की हा जो ब्लेंडिंग ऑफ इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल रिफॉर्म आहे याचं श्रेय अटलजींना जातं. ते म्हणले की तुम्हाला माहितीये की त्या राजकीय राजवटीच्या एका टप्प्यावरती चंद्रबाबू नायडू आणि अटलजी यांच्या सरकारांमध्ये खूप मोठं साहचर्य होतं, सहकार्य होतं. काही काळ ती रिलेशन्स बॅड अँड वाईड, इतक्या तपशिलात आता जायचं कारण नाही. पण त्या आंध्र प्रदेशच्या त्यावेळेच्या सेक्रेटरीने मला सांगितलं की आपल्याला माहितीये की चतुष्कोणची सगळ्यात मोठी इम्प्लिमेंटेशन, प्रभावी इम्प्लिमेंटेशन ही चंद्रबाबू नायडूंनी त्या काळात केलेली आहे. आणि त्यावेळेला त्या प्रिन्सिपल सेक्रेटरीने मला असं सांगितलं होतं की अटलजींनी बोलता बोलता एकदा असं सांगितलं होतं की हा 100 किलोमीटरचा रस्ता करायचा आहे, ही गोष्ट बरोबर. परंतु तो आपण साधारणपणे रस्ता करायचा म्हटल्यानंतर काय म्हणू की तो इथनं सुरू होणार आहे, इथे संपणार आहे, मग तो त्या टप्प्याटप्प्याने करत जाईल. अटलजी म्हणले ते असं नाही करायचं. अटलजी असं म्हणाले की ती 100 किलोमीटरमध्ये ते 10 ठिकाणी काम सुरू करा आणि दर 5 ठिकाणी त्याच्या रस्त्याची बाजू बदला, म्हणजे इतक्या लोकांना कळतं की इथे हे काम होत आहे. हे गणित लक्षात घेऊ. हा जो रिफॉर्म जनतेच्या, नागरिकांच्या दैनंदिन जीवनापर्यंत पोहोचवण्याची जी दृष्टी आहे ती अटलजींनी तिथे दाखवली आहे. मी ज्या NPSचा इन्चार्ज होतो त्याचं एक डॉक्युमेंट मला पाहायची संधी मिळाली. ते डॉक्युमेंट सहसा बाहेर त्याची चर्चा केली जात नाही. आपण अटलजींना पॉलिटिकल रिफॉर्म असं म्हणतो की अटलजी ज्या पद्धतीने ह्या गोष्टींचा विचार करत होते. अटलजी जेव्हा पहिल्यांदा 13 दिवसासाठी पंतप्रधान झाले त्यावेळेला नॅशनल पेन्शन सिस्टमचं पहिलं प्रेझेंटेशन त्यांना करण्यात आलं होतं. साधारणपणे 2-2.25 तास ते प्रेझेंटेशन चाललं होतं. अटलजी ज्या पॉजसाठी फेमस आहेत, मराठी नाटकात जसे विक्रम गोखले आहेत तसं, तो वक्तृत्वाच्या शैलीकडे येईन तेव्हा आपण मुद्दा घेऊया. परंतु अटलजी 2-2.25 तास काही बोलले नव्हते. लोकांना असं वाटलं होतं की यांचं लक्ष नाहीये. परंतु ते प्रेझेंटेशन संपल्यानंतर अटलजी म्हणले ही सगळी गोष्ट मला पूर्णपणे बरोबर वाटते, फक्त मला सांगा की याचं इम्प्लिमेंटेशन कोण आणि कसं करणार आहे. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की याचे पेन्शन फंड मॅनेजर बाजूला ठेवा, याची रेकॉर्ड किपिंग एजन्सी बाजूला ठेवा. आज तुमच्या लक्षात असेल की NPSचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली तसं आहे. आपण अशा पद्धतीचं श्रेय किंवा अशा पद्धतीचं मूल्यांकन अटलजींच्या कारकिर्दीमध्ये करत नाही. मोदीजींची पहिल्यापासूनच अशा पद्धतीच्या तपशिलांवरची घट्ट पकड आहे आणि इथे गुजरात सारख्या एका राज्याच्या 13 वर्षाचा अनुभव असण्याचा फायदा आहे. पण हे जे श्रेय हेही तितकंच अटलजींना द्यावं लागतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे अशासाठी महत्वाचं असतं की यातनं रिफॉर्म्स लोकांपर्यंत पोचतात का याचा विचार करावा लागतो. याचा अर्थ ते दरवेळेला तपशिलामध्ये जात नव्हते किंवा ते काय म्हणू अत्यंत मिळती जुळती अशी भूमिका घेत होते. बोटचेप मी नाही म्हणत आहे, मिळती जुळती भूमिका घेऊ, कारण कोणाच्या दबावाखाली असं नाही. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पोखरण आहे.
पोखरणचा जो काही आपण अणुचाचण्या केल्या, जो काही अणुस्फोट केला, तो फार कमी जणांना माहिती होता अशी त्यावेळची ही चर्चा होती. म्हणजे मोदीजींच्या काळामध्ये डिमॉनिटायझेशनच्या बाबत जी चर्चा होती की मोदीजी डिमॉनिटायझेशन आज जाहीर करणार आहेत किंवा अशा पद्धतीचा निर्णय घेणार आहेत, हे खरोखरच सरकारमध्येही किती जणांना माहिती होतं याच्याविषयी अनेक चर्चा आपण ऐकलेत. खऱ्या खोट्या कळायला मार्ग नाही. आणि तशीच चर्चा पोखरणमध्ये होती. पण अटलजींनी पूर्णपणाने पोखरण स्वतःच्या हिमतीवरती ती केलेली गोष्ट होती. लोकांनी त्यांना, त्यावेळच्या ब्रिजेश मिश्रांसारख्या लोकांनी त्यांना सांगितलं होतं की याची राजकीय रिपरकशन्स वेगळी असू शकतात, आपल्यावरती आंतरराष्ट्रीय दबाव येऊ शकतो. बट इव्हन देन अटलजी वेंट अहेड विथ इम्प्लिमेंटेशन देअर ऑफ. त्याच्यानंतर संसदीय संकेतांचा पूर्ण आदर राखत शासन चालवण्याची जी अटलजींची परंपरा किंवा पद्धत होती, त्यानुसार त्यांनी त्यावेळचे सर्व विरोधी पक्ष नेते आणि संसदेच्या सभागृहाला पूर्ण विश्वासात घेऊन याची माहिती दिली. केवळ इतकंच केलं असं नाही. मग हे करताना जी आधीची शास्त्रीजींनी दिलेली घोषणा होती, जय जवान जय किसान, त्याला अटलजींनी शांतपणाने जय जवान जय किसान आणि जय विज्ञान अशी जी घोषणा दिली. आज जे आपण इस्रोचं यश पाहतो, त्या इस्रोच्या यशामध्ये अटलजींच्या काळामध्ये झालेली जी सुरुवात आहे, अर्थात त्याचा मूळ पाया इंदिराजींच्या काळामध्ये, इस्पेशली त्या जेव्हा 80 साली पुन्हा एकदा सत्तेवरती निवडून आल्या, जनता राजवटीचा प्रयोग फसल्यानंतर त्या काळामध्ये मिळाली सुरुवात झाली, ही गोष्ट अत्यंत खरी आहे. अगदी इस्रोची स्थापना पंडितजींच्या काळापर्यंत गेलो असलो तरी मधल्या काळामध्ये ती डॉर्मंट होती. आज त्याचं जे व्हायबल स्वरूप आहे, हे व्हायबल स्वरूप देण्यामध्ये अटलजींचा खूप मोठा वाटा आहे. आज जेव्हा आपण आत्मनिर्भर भारत अभियानाची मोदीजी 12 मेला घोषणा करतात आणि 13 मे ते 17 मे हे 5 दिवस सलग 5 दिवस दररोज 1.5 तास असा केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय अनुराग सिंगजी ठाकूर जेव्हा पत्रकार परिषद घेतात आणि इस्रोच्या टेस्टिंग फॅसिलिटीज प्रायव्हेट प्लेयर्सना, केवळ देशातल्या नव्हे तर परदेशातल्या लोकांना सुद्धा आपण उपलब्ध करून देऊ शकू, ही जी पातळी आज इस्रोनी गाठली, त्याच्या पाठीमागे एक प्रशासकीय व्यवस्था म्हणून जे एक पाठबळ उभं करावं लागतं, याचा संपूर्ण श्रेय हे अटलजींचं आहे. त्यामुळे अटलजींच्या नेतृत्व शैलीचं जर वर्णन करायचं झालं तर जसं जेमिनी भगवतींनी त्यांच्या पुस्तकामध्ये केलंय, त्या 3 शब्दांचा आधार मला घ्यावासा वाटतो. जेमिनी भगवतींनी अटलजींच्या प्राईम मिनिस्टरशिपचं किंवा पंतप्रधानांच्या म्हणून असलेल्या कार्यशैलीचं वर्णन करताना असं म्हणलं तर की ही वॉज डिसिसिव्ह बट ही वॉज बॅलन्स्ड. पण त्याच्याही पलीकडे जेव्हा आपण अशा पद्धतीचा विचार करायला लागतो आणि संपूर्ण राजकीय रंगसंगती बाजूला ठेवून 2 पंतप्रधानांच्या कार्यशैलीचा आणि त्या कार्यशैलीच्या परिणामांचा विचार करतो, त्यावेळेला आजपर्यंत मी ते जसं रिझनिंग आणि रिझल्टचा विचार करतोय, त्यांना असलेल्या राजकीय बहुमताचा किंवा नसलेल्या राजकीय बहुमताचा आपण विचार करतोय, त्यांना त्यावेळी उपलब्ध असलेल्या आर्थिक सामुग्रीचा आपण विचार करतोय. अशा वेळेला हा बॅलन्स व्ह्यू कशा पद्धतीनं इम्प्लिमेंट करता येतो याची मी तुम्हाला म्हणून मग अशी 2 उदाहरणं सांगितली. किंवा पोखरण असेल किंवा चतुष्कोन असेल किंवा त्याच्याच बरोबरीने असलेला एक विषय असेल. ही चर्चा करताना मला एका योगायोगाची गंमत वाटते की अटलजी असू देत किंवा मोदीजी असू देत, दोघांच्याही राजकीय कारकिर्दीमध्ये 26 मे या तारखेला फार महत्व आहे. आपल्यापैकी अनेक जाणकारांना आणि जुन्या जाणकार श्रोत्यांना कल्पना आहे की 26 मे 1999 या दिवशी इंडियन आर्मीचं ऑपरेशन विजय म्हणजे कारगिल याला सुरुवात झाली होती. आणि 26 मेच फक्त 2014ला नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून आपल्या देशाची पहिली शपथ घेतली होती. 26 मे ही तारीख माझ्या लक्षात राहायचं कारण म्हणजे 26 मे हा माझा वाढदिवस आहे म्हणूनही असेल. गमतीचा मुद्दा सोडूया. असा जेव्हा आपण फरक पाहतो किंवा तुलना करतो, त्यावेळेला आज गलवान किंवा पाकिस्तानच्या बाबतीमध्ये जी चर्चा करतोय, कारण एका ज्योतिषाचं भविष्य अलीकडच्या काळामध्ये फार वेगळ्या पद्धतीने आपल्या देशात चर्चेत आहे, म्हणून जर आपण विचार केला तर 2 पद्धतीने या गोष्टीकडे पाहता येतं. आणि त्याचं एक अत्यंत महत्वाचं, आपण जर राजकीय किंवा आंतरराष्ट्रीय संबंधातला विचार करायचा झाला तर त्या दृष्टीने काश्मीर बाबत दोघांची जी उदाहरणं होती त्याचा विचार केला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकंदरीतच अटलजींची जी भूमिका होती किंवा त्यांचं जे परराष्ट्र धोरण होतं याची कल्पना आहे आपल्याला. आपल्याकडे नरसिंहराव ज्या पद्धतीत जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा युनोमध्ये जे भारतीय डेलिगेशन गेलं होतं त्याचे नेते अटल बिहारी वाजपेयी होते. नरसिंहराव किंवा नरसिंहरावांचे परराष्ट्र मंत्री नव्हते. याचं कारण अटलजींच्या अशा पद्धतीच्या न्यूअन्सेसवरती असलेली घट्ट पकड इतकी मोठी होती.
अशा अटलजींनी जसं 20 फेब्रुवारी 1999ला लाहोर बोसचा प्रयोग केला, तशाच पद्धतीने मोदीजींनी शरीफ भेटीमध्ये केलाय का? परंतु ह्याच्यामध्ये तशाच पद्धतीचा आग्रा परिषद ही खरं सांगायचं म्हणजे एका दृष्टीने एका पावलेमध्ये आपल्याला मागे यावं लागलं. जसवंत सिंगांना ज्या पद्धतीने आपलं विमान जेव्हा हायजॅक झालं होतं तेव्हा काही दहशतवाद्यांना आपल्याला सोडावं लागलं. हा साहजिक त्या वेळच्या धोरणांचा आज जर विचार करायचा झाला तर एक पराभव होता. पण आज आपण पोस्टमार्टेम करतोय आणि आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं की पोस्टमार्टेम करणाऱ्याला प्रत्यक्ष घटनेमध्ये निर्णय घेणाऱ्या माणसापेक्षा जास्त माहिती असते, कारण त्या निर्णयाची जबाबदारी पोस्टमार्टेम करणाऱ्यावरती नसते. हा जरी संकेत सोडला तरी एक साधर्म्य मला अटलजी आणि मोदीजींच्या काश्मीरच्या भूमिकेबद्दल घ्यावंसं वाटतं किंवा निदर्शनास आणून द्यावंसं वाटतं. आणि ते उदाहरण असं आहे की जसं अटलजींनी लाहोर बस चालवली 20 फेब्रुवारी 1999ला किंवा त्यांनी आग्रा परिषदेचं पाऊल उचललं, त्यावेळेला देशांतर्गत फारशी काही मानसिकता अशा पद्धतीची आग्रा परिषद करून पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांची चर्चा करावी असं नव्हतं, कारण आपला मागचा अनुभव तसा नाहीये. परंतु जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं की अटलजी वॉज मोर प्रोन टू डू सम सॉर्ट ऑफ इन्क्लुझिव्ह रायडर, त्या इन्क्लुझिव्ह रायडरमध्ये जी एक सोशल आणि पॉलिटिकल डायव्हर्सिटी होती त्याचा त्यांना प्रयोग करायचा होता असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग या प्रयोगाचा जेव्हा आपण विचार करतो ते चालत नाही म्हटल्यानंतर त्याच अटलजींच्या कारकिर्दीमध्ये कारगिल झालं. अगदी तशीच घटना आहे. मोदीजींनी फारशा कोणाची माहिती न देता ऐन वेळेला आपला रस्ता बदलून म्हणून किंवा एखादा स्टॉप वाढवून म्हणून शरीफांची जरूर लाहोरला जाऊन भेट घेतली, पण त्यातनं मार्गक्रमणा पुढे होत नाही म्हटल्यानंतर त्यांनीच आपल्याकडं बालाकोट सारखा सर्जिकल स्ट्राईक केला, हे आपण लक्षात घेऊ. त्याच्याबद्दलच्या सिनेमांचा आत्ता मी उल्लेख करत नाही, कारण अशा पद्धतीच्या अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा सिनेमे होतात तेव्हा गुंजन सक्सेना सारखे ते वादास्पद होतात, त्यामुळे त्या सिनेमॅटिक लिबर्टीमध्ये जात नाही. पण अटलजी आणि मोदीजींची काश्मीर किंवा परराष्ट्रामधली जी एक तुलना आहे ती मला इथे जरूर करावीशी वाटते की केवळ हे मिलिटरीचे विजय म्हणून तर महत्वाचे आहेतच, शंकाच नाही. कारण कारगिल ज्या जॉग्राफिकल किंवा टोपोग्राफिकल एरियामध्ये आहे तिथे मुळात युद्ध करणं आणि ते जिंकणं हे तर त्या दृष्टीने फार वेगळंच गणित होतं. पण त्याच बरोबरीने अशाच पद्धतीने आपण बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करतो हेही लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे इथे इन्क्लुझिव्ह रायडरच्या असलेल्या मर्यादा अटलजी त्यांच्या पद्धतीनं आणि मोदीजी त्यांच्या पद्धतीने मांडतात का याचा विचार केला पाहिजे. पण या दोघांचंही वैशिष्ट्य असं आहे की तुमच्या असं लक्षात येईल की केवळ ती मिलिटरी व्हिक्ट्री म्हणून अटलजींच्या पंतप्रधान पदाचं यश आहे किंवा मोदीजींच्या पंतप्रधान पदाचं यश आहे असं नाही. त्यांनी आपल्या केलेल्या कृतीला आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक मोरल व्हिक्ट्रीचं जे रूप दिलं, एक मोरल स्टँडिंगचं जे रूप दिलं, हे या दोघांच्याही परराष्ट्र धोरणाच्या विजयातलं फार मोठं साम्य आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि याचं महत्व अशासाठी आहे की ते आत्ताचं जर उदाहरण द्यायचं झालं तर त्याचा आपल्या देशाशी थेट संबंध आहे अशातला भाग नाही, पण अगदी अलीकडे इस्रायल आणि युनायटेड अरब एमिराइट्स यांच्यामध्ये जो करार मदार झाला, भरे तो अमेरिकेच्या पुढाकाराने झाला असेल, पण त्याच्यामध्येच एक मोरल व्हिक्ट्रीचा वास आहे. चांगल्या अर्थी मी म्हणतोय, दुर्गंधी असं मी म्हटलेलं नाही, पण त्याला करोना नंतरच्या काळामधल्या आंतरराष्ट्रीय तेलाच्या व्यापाराची आणि आर्थिक राजकारणाची तोड आहे किंवा पार्श्वभूमी आहे. तशी इतकी मल्टीलॅटरल अशी बॅकग्राऊंड कारगिललाही नव्हती आणि अशी इतकी मल्टीलॅटरल बॅकग्राऊंड आपले सर्जिकल स्ट्राईक किंवा बालाकोटलाही नव्हती. आज करोना नंतरच्या काळामध्ये गलवानची घटना घडत असताना हे त्याचे दृश्य परिणाम असतात. आणि एवढ्याकरता मी रिझनिंग आणि रिझल्टचा विचार करतोय की ती जर केवळ एक लष्करी लढाई जिंकल्याची गोष्ट असती तर त्याला जो आज मोरल व्हिक्ट्रीचा भाग आहे तो मिळाला नसता. अटलजींना जो कारगिलमध्ये मिळाला तो आपल्याला आता बालाकोटमध्ये मिळतोय. त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की आपण कोणी जगाला सांगायला नव्हतं गेलो की करोना आणि गलवान यांची सांगड घाला म्हणून, पण आंतरराष्ट्रीय अर्थकारणावरती, आंतरराष्ट्रीय राजकारणावरती आपल्याला पहिल्या बालाकोटची किंवा कारगिलची जी एक मोरल व्हिक्ट्री मिळाली त्यातनं आज आपण पाहतोय की काही राष्ट्र जेवढी चीनच्या बाजूने उभी राहत आहेत तेवढीच राष्ट्र आपण आपल्या देशाच्या दृष्टिकोनातनं आपल्याही बाजूने उभी राहत आहेत. म्हणून राफेल बिफोर द डिलिव्हरी देतं. म्हणजे हा जो रिझल्ट आहे हा रिझनिंग आणि रिझल्ट मधला आहे. आणि मग याची जी पार्श्वभूमी असते की आज जेव्हा आपण स्वदेशीचा विचार करतोय त्यावेळेला अटलजींची जी स्टाईल आहे ती डिसिसिव्ह किंवा बॅलन्स्ड आहे. मी म्हटलं तसं
काही वेळेला ती ससेप्टेबल आहे असं काहींचं म्हणणं आहे. कदाचित त्याची पार्श्वभूमी ही अटलजींना त्यावेळेला असलेल्या पूर्णपणानं बहुमत नसलेलं असं आहे. म्हणजे मोदीजींवरती अन्याय किंवा मोदीजींवरती टीका किंवा कुठच्याही प्रकारचं मूल्यमापन नाही, पण ज्या वेळेला मी अटलजी आणि मोदीजी असा विचार करतो त्यावेळेला मला पटकन असं वाटतं की जर अटलजींना मोदीजींसारखं पूर्ण बहुमताचं सरकार मिळालं असतं तर काही वेगळ्या पद्धतीचा विचार झाला असता का? आणि हे वाटण्याचं कारण केवळ त्यांचा फॉरेन अफेअर्स मधलं यश आहे अशातला भाग नाही. आजही अटलजींच्या तोडीचं जरी नाही म्हटलं तरी आज मोदीजींची ही जी एक प्रकारची आंतरराष्ट्रीय अर्थकारणापेक्षा सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणावरची जी घटक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण दुसरं एक साम्य या दोघांच्याही नेतृत्वामधलं जर पाहायचं झालं तर पहा, 2 उदाहरणं मी देऊ शकेन की अटलजींचं नेतृत्व ही एका वेगळ्या अर्थाने इव्हॉल्व्ह होत गेलेलं नेतृत्व आहे. म्हणजे जसं मी लोकमान्य टिळकांवरती भाषण करताना म्हणतो तसं की लोकमान्य टिळकांचं नेतृत्व हेही इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे. मी मुद्दामून एक तिसरा पिलर आता ह्याला जोडतोय की आता पहा की आता आपण 12 मे 2020 आपल्या पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. मी मगाशी म्हटलं तसं 13 मे ते 17 मे या काळाच्या 5 दिवसामध्ये आपण त्याची 20.63 लाख कोटी रुपयांची घोषणा केली. त्याच्यामध्ये जी असलेली क्षेत्र प्रामुख्याने आहेत आणि 1998 साली अटलजींनी आपल्या सरकारची अटलजींच्या सरकारची असलेली जी कार्यपद्धती किंवा प्राधान्यक्रम आहेत त्याचा जर विचार केला तर कल्पना एक्झॅक्टली हा रिप्लिक आहे. मग हे सातत्य आहे आणि हे सातत्य मोदीजी मान्य करतात, याचं मोदीजींना श्रेय द्यायचं की नाही हा वेगळा विषय. जर मला 4-4.5 तास या विषयावर बोलायची संधी मिळाली तर जरूर त्यातल्या प्रत्येक तपशिलावरती मी बोलेन. पण बघा, ज्या 20.63 लाख कोटी मधले जे 3 महत्वाचे घटक आहेत, स्वास्थ्य, शिक्षा आणि सुरक्षा, बरोबर हेच विषय अटलजींच्या 1998 साली आहेत आणि 1999 सालचा जो भाजपचा त्यावेळेचा निवडणूक जाहीरनामा आहे त्यातला आहे. आपण जर 1999 सालची अटलजींची सगळीकडची भाषणं पाहिली तर त्यांनी कारगिलचा उल्लेख नाही केलेला, पण ज्या पद्धतीच्या निवडणुकीचा प्रचार अटलजींनी केला, आता साहजिक 1999 सालचे अटलजींची प्रचाराची शैली आणि 2014 किंवा 2019ची नरेंद्र मोदीजींची प्रचाराची शैली याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण एकंदरीतच आपला पॉलिटिकल फॅब्रिक फार मोठ्या प्रमाणावरती बदललाय. अटलजी त्यावेळेला दिवसामध्ये 4 किंवा 5 सभा घेत असत तरी लोकांना असं वाटायचं की अरे बापरे, या वयात हा मनुष्य एवढा सभा का घेतोय. आता नरेंद्र मोदी दिवसाला सहज 12 ते 13 सभा घेतात. हा जेवढा त्यांच्या फिजिकल स्टॅमिनाचा कसोटी आहे तेवढीच त्यांची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी आहे. अटलजींच्या काळामध्ये आजच्या इतकं सोशल मीडिया, ट्विटर हँडल असल्या काही गोष्टी नव्हत्या. मोदीजी सरसकट त्या पद्धतीने विचार करतायत. पण याचा अर्थ अटलजी या पद्धतीच्या कॅपॅसिटीमध्ये विचार करत होते अशातला भाग नाही. 1999ची निवडणूक अटलजीने जी लढवली, मी म्हटलं की खऱ्या अर्थाने प्रेसिडेन्शियल इलेक्शनची सुरुवात आपल्याकडे त्याच्या जवळपास जाणारी इलेक्शनची सुरुवात झाली. त्यावेळेला 1999 साली अटलजींनी जो प्रचार सभांवरती केलेला खर्च होता किंवा ज्या पद्धतीचा होता तर त्यावेळेला असं म्हटलं गेलं होतं की 1947 ते 1999 या काळामध्ये जेवढ्या संसदीय निवडणुका आपल्या देशामध्ये झाल्या त्यातला सगळ्यात जास्तीत जास्त इलेक्शन कॅम्पेनिंगचा खर्च त्या निवडणुकीत केलाय आणि तो केवळ काँग्रेसने केला असा नाही, तेवढाच तुल्यबळ प्रकार हा भाजपनेही केलेला होता. आज ह्या व्याध्यानाकडे जेव्हा पाहतो तेव्हा गंमत वाटते, कारण 2014 आणि 2019च्या निवडणुकांमध्ये जो इलेक्शन कॅम्पेनिंग मध्ये झालेला खर्च आहे ते त्या विषयाचे अभ्यासक माझ्यापेक्षा जास्त सांगतील आणि मी जेव्हा सविस्तर बोलेन तेव्हाही सांगू शकेन. तर त्याच्या तुलनेमध्ये 1999चा खर्च जमतेम 25 ते 30% होता. म्हणजे ज्याला आपण मीडिया ब्लिट्झ जसं म्हणू त्याचीही सुरुवात अटलजी आणि मोदीजी मध्ये आहे, परंतु त्याची जी आकडेवारी आहे ती काल सुसंगत आहे. पण ज्या पद्धतीनं मी मगाशी NPSचं उदाहरण दिलं किंवा ज्या पद्धतीनं मी चतुष्कोणचं उदाहरण दिलं, आज आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. त्याचं कारण असं आहे की जे 1999 सालपासनं आणि त्या दृष्टिकोनातनं आपण 1999 पासून किंवा साधारणपणे 1998 साली पहिल्यांदा अटलजी आल्यानंतर पहिल्या 13 दिवसात त्यांना अर्थसंकल्प मांडायची संधी नाही मिळाली, तो फक्त इंटेरिम होता. आणि 1999 मधल्या 13 महिन्यामध्ये एक इंटेरिम आणि एक फायनल बजेट आलं आणि 1999 नंतर पहिली काही वर्ष यशवंत सिन्हांची बजेट आहेत आणि शेवटचं बजेट मात्र इलेक्शनच्या तोंडावर ते जसवंत सिन्हांचं आहे. त्यातलं कुठचं बजेट चांगलं कुठचं वाईट ही गोष्ट सोडू,
परंतु अशा पद्धतीचं फ्रीडम दिल्यानंतर काय होतं हे गणित आपण लक्षात घेऊया. आपण जर आज मागे वळून पाहायला गेलो, त्या माणसाच्या आत्ताच्या राजनैतिकांविषयी आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका कुशंका जरूर असू शकतात आणि त्या असाव्यात की नसाव्यात हा एक वेगळा चर्चेचा विषय, पण माझा तो आजचा विवेचनाचा विषय नाही. तर तुमच्या असं लक्षात येईल की आज मधल्या काळामध्ये जी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची जी सक्षमता आहे त्याला जितकं नरसिंहराव पंतप्रधान आणि डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री असणं 1991 ते 1994 या काळाकरताची जी घटना आहे ही जेवढी जबाबदार आहे, तितकीच 1998 ते 2004 या काळामध्ये अटलजी पंतप्रधान असणं आणि यशवंत सिन्हा अर्थमंत्री असणं याची घटना कारणीभूत आहे, हे आपण लक्षात घेऊया. जी प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन इंदर कुमार गुजराल किंवा एच डी देवेगौडा यांच्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत अर्थमंत्री म्हणून चिदंबरम यांनी सुरू केली होती, त्याचं फार वेगळं, फार मोठं आणि फार तपशीलवार कार्यपद्धती ही यशवंत सिन्हानी केली. त्यातनं प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन, मिनिमम अल्टरनेट टॅक्स 1/3, 1/4, 1/6, मग सुरुवातीला फक्त मेट्रोपॉलिटन मध्ये, मग टायर 1 मध्ये, मग टायर 2 मध्ये, मग टायर 3 मध्ये, अशा पद्धतीतनं आपण आपल्या देशाचा पॅन बेस वाढवत गेलो, हे आपण लक्षात घेऊया. ही समस्या किती कठीण आहे आज विचार करूया. आता पंतप्रधानांनी जेव्हा पारदर्शक कर प्रणाली सन्मान प्रामाणिकत्वाचा म्हणून 13 ऑगस्टला घोषणा केली आणि 14 ऑगस्ट पासून ती लॉन्च झाली, त्याच्यामध्ये सुद्धा पंतप्रधानांनी असं म्हटलं की आपल्या 130 कोटीच्या देशांमध्ये लोकसंख्येमध्ये फक्त 1.5 कोटी लोक आयकर भरतात, पण गेल्या काही वर्षांमध्ये 2.5 कोटी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची जी सुरुवात झाली त्याच्या मागे अटलजींची ही कार्यपद्धती आहे, हे लक्षात घेऊया. मी आता सनद करदात्यांची या विषयावरती जास्त बोलणार नाही, कारण तो आजचा विवेचनाचा विषय नाही. तुमच्यापैकी कोणाला जर इच्छा असेलच तर चंद्रशेखर टिळक नावाचं माझं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती मी आता 2 दिवसापूर्वीच या विषयावरचं जवळजवळ पाऊण तासाचं माझं विवेचन किंवा भाषण लोड केलंय. इच्छुकांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा. परंतु हा जो विषय आहे की ज्या अटलजींकडे साधारणपणे आपण इकॉनॉमिक रिफॉर्मर किंवा इकॉनॉमिक परफॉर्मर म्हणून पाहत नाही, तो फरक तो आहे की त्याचं जे कन्सेप्च्युअल थिंकिंग आहे ते अटलजींचं जास्त क्लिअर आहे. त्यामुळे जर तुलनाच करायची झाली तर इकॉनॉमिक्सच्या अँगलने, फायनान्सच्या अँगलने, नॅशनल इकॉनॉमी स्टेटसच्या अँगलने अटलजी वॉज मोर अ रिफॉर्मर, व्हेअरएज मोदीजी इज मोर अ परफॉर्मर, अशा पद्धतीने करता येईल. हे विधान करत असताना ते आंधळेपदांनी केलेलं विधान नाही आणि ते फार एकरकमी फार मोठे रिफॉर्मर आहेत किंवा मोदीजी फार मोठे परफॉर्मर आहेत असं मी म्हणणार नाही. आपल्यापैकी सगळ्यांनाच डिमॉनिटायझेशन, जीएसटी मध्ये, इम्प्लिमेंटेशन मध्ये आलेल्या अडचणींची कल्पना आहे. पण जर त्यातल्या त्यात तुलना करायची असेल आणि मी म्हटलं तसं रिझनिंग आणि रिझल्ट मधला जो परिणाम असेल तो या पद्धतीने विचारात घ्यावा लागतो, हे आपण लक्षात घेऊ. व ती एखादी घोषणा जय जवान जय किसान जय विज्ञान देण्यासारखी असेल किंवा त्याच्या तुलनेमध्ये मोदीजींची जी घोषणा आहे की सबका साथ सबका विकास सबका विश्वास, तुमच्या लक्षात असेल की त्यातली पहिल्या ज्या 3 घोषणा आहेत त्या रिझन आणि रिझनिंग मध्ये येतात आणि आत्ताच्या ज्या घोषणा आहेत त्या रिझल्ट या कार्यकक्षेमध्ये येतात. याचा कार्यकारण भाव जोडून दाखवणं हा एका वेगळ्या विवेचनाचा विषय होईल, पण मी तुम्हाला आता इथे हिंट जरूर देऊ शकतो. याच्यामध्ये जी एक गंमत आहे ती मात्र जरूर लक्षात घेण्याजोगी आहे की तुमच्या असं लक्षात येईल की स्वदेशी आणि निर्गुंतवणूक किंवा ज्याला आपण डिसइन्व्हेस्टमेंट म्हणू, हे हल्लीच्या काळामधले काय म्हणू बझवर्ड्स आहेत. अटलजींचा स्वदेशीला विरोध होता किंवा पाठिंबा होता अशातला भाग नाहीये, बट अटलजी वॉज मोर अ सायलेंट रिफॉर्मर और परफॉर्मर ॲज फार एज स्वदेशी वॉज कन्सर्न. त्यामुळे कदाचित गोविंदाचार्य आणि त्यांची जी रिलेशन्स होती किंवा स्वदेशी जागरण मंचच्या बद्दल अटलजींच्या मनामध्ये जी शंका होती ती एक कारण असेल. Compared to that, Modi ji is more a reformer or a performer as well as Swadeshi is concerned. केवळ आता आत्मनिर्भर मध्ये बी लोकल, बी व्होकल, बी ग्लोबल म्हटलंय असं नाही, कारण त्याचं काणीच असं आहे, त्याच्या मागची जी रिझन आणि रिझनिंग आहे ते बघण्याजोगं आहे. अटलजी, कारण शेवटी तुम्ही स्वदेशी त्या वेळेला अंमलात आणता ज्या वेळेला जागतिक दर्जाचं उत्पादन तुम्ही इथे करू शकता. त्याच्यासाठी केवळ उपभोक्त्यांची नव्हे, ती 130 कोटीच्या जनतेत आपोआप कन्झ्युमर मार्केट निर्माण होतं, पण त्या कन्झ्युमर मार्केटला स्कॅटर करेल, त्याच्या गरजा पूर्ण करेल असं उत्पादकांचंही मार्केट निर्माण करावं लागतं. तुमच्या लक्षामध्ये असं येईल की 1998 ते 2004
या विषयामध्ये या काळामध्ये अटलजींनी डिसइन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातनं अशा पद्धतीचं, ज्याला आपण निर्गुंतवणुकीकरण असं म्हणतो, यातनं हे मार्केट सुरू केलं. आज जेव्हा आपण संरक्षण पूर्णपणाने 108 घटक भारतामध्ये करणार आहोत असं म्हणणार आहोत, तेव्हा मी मगाशी इस्रोचं उदाहरण दिलं, मगाशी मी बीडीएलचं उदाहरण दिलं, मगाशी मी HALचं उदाहरण दिलं. आज आपण त्यांच्या जोरावर, त्याची सगळ्यांची सुरुवात अटलजींमध्ये झाली. BDL असेल, BEL असेल, HAL असेल, याच्या निर्गुंतवणुकीकरणाची, दरवेळेला स्ट्रॅटेजिक सेल असं मी जरूर सुद्धा म्हणत नाही, परंतु त्याची सुरुवात अटलजींनी केली. आणि एक गोष्ट लक्षात घेऊ, 1994 सालच्या मनमोहन सिंगांच्या बजेटमध्ये आपल्या देशामध्ये आपण पहिल्यांदा निर्गुंतवणुकीकरणाचा उल्लेख केलाय. 1994 ते 2020 म्हणजे आज 26 वर्ष झाली. या 26 वर्षामध्ये एकच वर्ष असं आहे की जेव्हा आपण निर्गुंतवणुकीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण केलंय, आणि ते अटलजींच्या पंतप्रधान पदाच्या काळातलं आहे. इतके इन्थुझियास्टिक रिफॉर्मर किंवा डिसइन्व्हेस्टमेंट मोदीजी नाहीये. आणि ही केवळ मोदीजींच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकर्तीचं वैशिष्ट्य अशातलं भाग नाही. मोदीजी जेव्हा 13 वर्ष हे पूर्णपणाने गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी निर्गुंतवणुकीकरण किंवा डिसइन्व्हेस्टमेंट केलं नाही असं मी म्हणणार नाही. पण होता होईतो त्याचं कन्सॉलिडेशन करायचं, त्याचं मर्जर करायचं, ते व्हायबल होतंय का हे पाहायचं, अशा पद्धतीला मोदीजींचा जास्त भर आहे. त्याच्या विरुद्ध जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथे खाजगी क्षेत्राचा आपण विचार करू असं अटलजींचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे अटलजी वॉज रेडी टू गो टू द एक्सटेंट ऑफ अ डिसइन्व्हेस्टमेंट. मोदीजी मात्र इथे एक प्रकारचं बॅलन्सिंग करतात असं लक्षात येईल. 13 मे ते 17 मे मध्ये डिफेन्समध्ये 108 प्रॉडक्ट आम्ही इथे करू, 49%वरनं 74% थेट विदेशी गुंतवणूक आपण करू असं म्हणत असताना सुद्धा डिफेन्स बोर्डाचा विचार करत असताना मात्र मोदीजी असं म्हणतात की डिफेन्स बोर्ड्स वुड बी कॉर्पोरेटाइज्ड बट नॉट प्रायव्हेटाइज्ड. हे जेव्हा मी अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकलं, त्यावेळेला माझ्या मनामध्ये आलेला एक मोठा प्रश्न असा आहे की अटलजींना जर अशा पद्धतीची संधी मिळाली असती तर तो काय पद्धतीचा विचार केला असता. हे सांगण्याचं कारण असं आहे की मी मगाशी म्हटलं तसं की तुमचा काळ बदलतो, तुमचं संसदेमधलं आणि एकंदरीतच भारतीय राजकारणातलं गणित बदलतं. पण एक गोष्ट लक्षात येईल, कालसापेक्ष, स्थितीसापेक्ष अटलजी आणि मोदीजी यांच्या कार्यपद्धती, पण मोदीजींच्या अनेक घोषणांमध्ये जर तशा एका अर्थी म्हटलं तर ती कदाचित भारतीय जनता पक्षाची राजकीय पार्श्वभूमी असेल. कारण भारतीय जनसंघाच्या काळापासून त्या पक्षाचं केलेलं राजकीय वर्णन हा आजचा विषय नाहीये आणि वेळेच्या मर्यादेमध्ये ते मला बसवताही येणार नाही. परंतु त्याच्यामध्ये जो घेत असलेला ट्रिक किंवा ट्रेडचा भाग आहे, तर अटलजी वॉज मोर एबल टू कन्सेप्च्युअलाइज इट अँड मोदीजी वॉज मोर एबल टू इम्प्लिमेंट इट, असा विचार करता येईल का? एक महत्वाची की अटलजींच्या काळापासून आपल्याला अर्थकारणाविषयी जास्त मोकळेपणाने बोलण्याची म्हणजे विचार करण्याची सवय लागली. आणि मी एवढ्या करता म्हटलं की जितके नरसिंहराव पंतप्रधान म्हणून आपल्या आर्थिक सुधारणांच्या कारभाराला कारणीभूत आहेत, त्याच्याहून कितीतरी जास्त पटीने अटलजी हे आपल्या इकॉनॉमिक रिफॉर्म्सच्या कन्सेप्च्युअलायझेशन मध्ये जास्त मोठ्या प्रमाणावरती कारणीभूत आहेत का, याचा विचार करू. आज जो जीएसटीला राज्य सरकारांच्या काळामध्ये असलेला वाढीव सहभाग आहे, त्याची सुरुवात मुळातच अटलजींच्या काळामध्ये झाली का, याचा आपण विचार करू. कदाचित त्यावेळेला अटलजींकडे संसदेमध्ये नसलेलं पूर्ण बहुमत आणि त्यामुळे त्या प्रादेशिक पक्षांवरती त्यांना, त्यातनं जो केंद्र सरकारचा राज्य सरकारांशी डायलॉग चालू झाला, त्याचा उपयोग नंतरच्या काळामधल्या मनमोहन सिंगांच्या सरकारला आणि मोदीजींच्या सरकारला झाला का, याचा विचार करू. अशा पद्धतीची चर्चा ही नेहमीच जरतारी असते, याची मला कल्पना आहे. शेवटी तुम्ही त्यातला एक जरी पॅरामीटर बदलला तरी बदलू शकतो. याच्यामध्ये अटलजी असू देत, मोदीजी असू देत किंवा आपल्या देशाच्या स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातले कुठचेही पंतप्रधान असू देत, त्यांचं समग्र मूल्यांकन करण्याचा माझा जरा सुद्धा हेतू नव्हता. पण ज्या वेळेला आज अटलजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, स्मृतिदिनाच्या निमित्ताने अशी आपण चर्चा करतो आणि त्याच काळाच्या संदर्भामध्ये अटलजींचा जो 2271 दिवसांचा पंतप्रधान पदाचा, 2272 दिवसांचा पंतप्रधान पदाचा कालखंड असतो,
की जो काँग्रेसेतर प्रधानमंत्र्यांचा, काँग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्तच्या असलेल्या प्रधानमंत्र्यांचा आतापर्यंतचा विक्रम होता आणि तो आजच मोदीजींनी क्रॉस केला, म्हणून मला अशी कुठेतरी तुलना करावीशी वाटली. साहजिकच अशा तुलनेच्या मर्यादा असतात. आणि हे सांगत असताना मला मोकळेपणाने मान्य करू दे, कदाचित तो माझ्या वयाचा दोष असेल, जे 55च्या पुढचे आहेत ते माझ्या मताशी सहमत होतील की कदाचित आय मे बी मोर फेवरेबली इन्क्लाइंड, पण तसं नाहीये. याचं कारण असं आहे की अटलजींच्या कारकिर्दीचं मूल्यांकन करणं आज एका अर्थाने शक्य आहे. कारण पंतप्रधान म्हणून अटलजींची कारकीर्द 2004 साली संपली. त्यामुळे 2004 साली संपलेल्या कारकिर्दीकडे 2020 साली बघणं हे सोयीचं जातं. पण हे अशासाठी महत्वाचं आहे की 2004 साली अटलजी पंतप्रधान म्हणून संपल्यानंतरही जर कारकीर्द म्हणून जर राजकीय पटलावरती कार्यरत राहिले असते तर त्याला काहीतरी अर्थ होता. पण अक्षरशः आपल्या लक्षात येईल की 2004च्या निवडणुकांनंतर अटलजी हे हळूहळू आणि नंतरच्या काळात पूर्णपणाने भारतीय राजकीय क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत. आणि तरी सुद्धा अटलजींच्या कारकिर्दीचा असा विचार करावा हे माझ्या मनात यावं आणि त्याला तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावरती असा पद्धतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, यातच या माणसाची तुमच्या माझ्या भावमानसावरती किती घट्ट पकड आहे अशातला भाग नाही, परंतु त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरती आणि त्या वेळच्या आपल्या देशाच्या राजकारणाविषयी किती घट्ट पकड होती याचं हे द्योतक आहे. त्या तुलनेने मोदी सरकारची 6 वर्ष पूर्ण झालीत, अटलजींपेक्षा जास्त आहेत. अटलजींची 3 वेगवेगळ्या टप्प्यांवरती आहे, यांची सलग आहेत. मोदीजींना पूर्ण बहुमत आहे आणि ती कारकीर्द आता वेगळ्या अर्थाने एका वेगळ्या एकेलॉनमध्ये, मग ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे मी तुमच्यावर सोडतो, पण ती इव्हॉल्व्ह होतीये. मग जी गोष्ट अलीकडच्या काळामध्ये आहे त्याचं मूल्यांकन करताना काही प्रमाणामध्ये अडचणी येतात. त्या केवळ राजकीय किंवा संसदीय संकेताच्या असतात अशातला भाग नाही, कारण एकंदरीतच ही प्रक्रिया इव्हॉल्व्ह होत जाते. पण याच्यामध्ये असलेलं सातत्य आणि याच्यामध्ये असलेलं साधर्म्य, याच्याच बरोबर त्याच्यामध्ये असलेले विरोधाभास हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. आणि मुळातच अटलजी हे एका प्रकारचं पर्सुएसिव्ह कॅरेक्टर, व्हेअरॅज मोदीजी हे एक प्रकारचं अग्रेसिव्ह असं कॅरेक्टर आहे. आणि केवळ एक तुलनेचा मुद्दा म्हणून पहा, कोण चूक कोण बरोबर नाही, शेवटी हे वैयक्तिक अंगभूत गुण आहे. तुमच्या असं लक्षात येईल की अटलजींच्या कोणत्याही भाषणाचा काळ किंवा अटलजींच्या कुठल्याही भाषणातली त्यांची आवाजाची स्वराची पट्टी ही खालच्या पातळीवरती असते. त्याच्या विरुद्ध आणि त्या पद्धतीने मग ते पॉज घेत, स्थानिक संदर्भ देत, त्या स्थानिक पद्धतीच्या दृष्टिकोनातनं विचार करत असं अटलजींचं भाषण पुढे जायचं. मग त्याच्यामध्ये कविता असतील, उर्दू शेर असतील, काही स्वरचित कविता असतील, तसा प्रकार मोदीजींकडे पाहत नाही. मोदीजींनी एकंदरीतच राजकीय वक्तृत्वाची शैली ही एका वरच्या पिचवरती नेऊन ठेवली. मोदीजींमध्ये अटलजींचे जे वक्तृत्व गुण आहेत ते नाहीयेत असं नाही मी म्हणणार, परंतु दोघांच्याही वक्तृत्व शैलीमध्येच फरक आहे. मग तो त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीमध्ये आहे, त्याचा परिणाम आहे, तो त्यांच्या सामाजिक पार्श्वभूमीचा आहे, किंवा अटलजींना सुरुवातीच्या काळापासून अक्रॉस द पॉलिटिकल बॉर्डर ज्या पद्धतीचा ऍक्सेप्टन्स मिळाला, त्या पद्धतीचा ऍक्सेप्टन्स तर सोडाच, तर एक कडवा विरोध, अगदी कुठेही संसदीय भाषेमध्ये ज्याचं समर्थन करता येणार नाही अशा टीकेला तोंड द्यावं लागलं. ज्या पद्धती, कल्पना करा, हे कुठेतरी तुमच्या मनामध्ये रुजतं आणि मग त्यानुसार तुमची बोलण्याची खोच बदलते का, तुमच्या बोलण्याचा टोकदारपणा बदलतो का याचा विचार करू. आणि मग तो केवळ बोलण्यात येतो किंवा तो केवळ वैयक्तिक वर्तनामध्ये येतो अशातला भाग नाही. आणि म्हणून मी मगाशी त्या हॉलिवूडच्या टर्मचा इन्क्लुझिव्ह रायडर अशा पद्धतीने विचार केला, कारण अशी तुलना पूर्वीही झाली आहे. अटलजी आणि अडवाणी यांचे असलेले संबंध किंवा त्या जोडीची तुलना मोदीजी आणि अमित शहाजी यांच्याशी केलेला प्रयत्न आपण पाहिलाय. परंतु मुळामध्ये हा जो एक सातत्याचा भाग आहे. आणि मग जे अटलजींनी म्हटलं होतं की जेव्हा पूर्ण बहुमताचं सरकार येईल तेव्हा कलम 370 जाईल आणि राम मंदिरही होईल, त्याची पूर्तता येण्याचा काळ असेल. जय जवान जय किसान जय विज्ञानचं आत्ताच्या काळामध्ये सबका साथ सबका विश्वास सबका विकासशी घातलेली जोड असेल, किंवा स्वास्थ्य शिक्षा आणि सुरक्षा
याचा आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये केलेला परिणाम असेल, अशी तुलना करत असताना असं वाटतं की अटलजी हॅज अ मोर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, बट ही मे नॉट बी हॅव्हिंग दॅट प्रॅक्टिकल डिटेल्स ग्रीप. Whereas Narendra Modi is more a performer and he gets it done through the bureaucracy. मग याच्यामधले जे रिझनिंग आणि रिझल्ट मधले पैलू वाटतात ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि असताना ज्या मुद्द्यावरती मी सुरुवात केली तिथे येऊन थांबतो. एक गोष्ट आपल्या असं लक्षामध्ये येईल, आणि एवढ्या करता मी माझ्या भाषणाची किंवा आजच्या विवेचनाची सुरुवात करताना, सेशनची सुरुवात करताना असं म्हणलं की नॉट ओनली द पर्सन but even is the political leadership style is always the product of its premises. हे प्रिमायसेस आज सातत्यानं बदलत आहेत. काय सांगावं, अटलजींना पोखरण नंतर ज्या पद्धतीचा संदर्भ आपल्याला द्यावा लागला, कदाचित करोना आणि गलवान नंतरच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये मोदीजींनाही तो द्यावा लागला. अटलजी पहिल्यांदा 77 साली युनो मध्ये जाऊन हिंदीमध्ये भाषण केलं, ही सुरुवात नव्हती. पण अटलजींनी ज्या पद्धतीने आपल्या देशाचे आजूबाजूच्या असलेल्या सार्क राष्ट्रांशी बदललेले संदर्भ असतील, इस्रो मधले बदललेले संदर्भ असतील, इन्फ्रास्ट्रक्चरवरती दिलेला भर असेल, आज त्या फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची जागा आपण सोशल इन्फ्रास्ट्रक्चरने घेत असू. परंतु हे जे साधर्म्य आणि सातत्य आहे, परंतु या कार्यशैलीमधला विरोधाभास आहे, यातनं आपल्या देशाचं राजकीय असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल असं वस्त्र विणलं जातं का, आणि यातनं राजधर्म नावाची वस्तू एस्टॅब्लिश होते का, हा विचार करणं हा अटलजींना त्यांच्या स्मृतिदिनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा खूप मोठा भाग असेल, याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही. मी म्हटलं तसं हा विषय असा आहे की तो 2 ते 3 दिवसाच्या व्याख्यानमालेमध्ये मांडायला मला खूप आवडेल. जर एखादा कोणी आयोजक किंवा प्रायोजक मिळाला तर तसं करण्याचा जरूर विचार करीन. पण निदान तोपर्यंत तरी अशा पद्धतीचा विचार आपल्या समोर मांडला, आशा आणि अपेक्षा करतो की तो तुमच्यासारख्या जाणकार श्रोत्यांपुढे महत्वाचा राहिला असेल. केवळ पॉलिटिकल गव्हर्नन्स किंवा केवळ इकॉनॉमिक गव्हर्नन्स अशा बाजूनी न जाता पॉलिटिकल, इकॉनॉमिक, सोशल आणि काही प्रमाणामध्ये हिस्टॉरिकल अशा पद्धतीनं या विषयाकडे पाहण्याचा मी यथाशक्ती यथामती प्रयत्न केलाय. त्याबाबत जे तुमचे अभिप्राय असतील, प्रतिक्रिया असतील, त्या जरूर इथं नोंदवा. म्हणजे नंतरच्या काळात जर पुन्हा कधी या विषयावर बोलण्याची संधी मिळाली तर त्याही दृष्टिकोनातनं याचा विचार केला जाईल. आणि विवेचन जसं माझ्या आत्तामध्ये ज्या पद्धतीचा विचार केलाय, यावरती वेगळ्या पद्धतीनं नंतर कधीही बोलण्याची संधी मिळेल. हे माझं आत्ताचं फेसबुक लाईव्ह सेशन माझ्या फेसबुक पेजवर अजून काही काळ जरूर उपलब्ध असेल, आणि नंतरच्या काळामध्ये हेच भाषण माझ्या स्वतःच्या या युट्यूब चॅनलवरतीही उपलब्ध असेल. माझ्या युट्यूब चॅनललाही जरूर भेट द्या, तिथेही ते सबस्क्राईब करा. तिथेही आजपर्यंत जवळजवळ 1650 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. 60 पेक्षा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज आहेत. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांवरती असतील, शेअर बाजार आणि इन्व्हेस्टमेंटवरती असतील, आणि तसे तसे पॉलिटिकल आणि सोशल विषयांवरतीही असतील. दर महिन्याच्या रविवारी, प्रत्येक रविवारी मी बाजार गप्पा नावानी एक सदर करतो. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी मी अराउंड द मार्केट अशाही पद्धतीचा विचार करतो, आणि त्याच्या जोडीने असे तात्कालिक राजकीय विषयही माझा घेण्याचा प्रयत्न राहील. तुमच्या प्रोत्साहन, मार्गदर्शन याच्याच जोरावरती अशी विवेचना करत राहण्याचा माझा प्रयत्न राहील. अशा या शब्दांमध्ये अटलजींच्या पंतप्रधान कारकिर्दीचं काही प्रमाणामध्ये मूल्यांकन किंवा तुलना हा शब्द मी वापरणार नाही, कारण तेवढा मी मोठा माणूस नाही. एक सामान्य माणूस, एक सामान्य वाचक, परंतु एक कुतूहल म्हणून माझं विवेचन करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या वतीने आणि आपल्या सर्व श्रोते प्रेक्षकांच्या वतीने अटलजींच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आणि माझं आत्ताचं विवेचन इथेच संपवतो. मनपूर्वक धन्यवाद.